सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हीलर स्नेहलमध्ये. आज आपला रेकी लेवल 1 चा डे 4 आहे. तर आज आपण शिकणार आहोत की अफर्मेशन म्हणजे काय. काल आपण काय केलं, मिठाच्या पाण्याने आपला ऑरा क्लीन कसा करायचा ते शिकलो आपण. त्याच्यानंतर की निगेटिव्हिटी दूर कशी करायची, ऑरा कसा चेक करायचा स्वतःचा आणि इतरांचा, ते आपण शिकलेलो आहोत. तर आज आपण बघणार आहे की अफर्मेशन म्हणजे काय. कोणी सांगू शकेल का अफर्मेशन म्हणजे काय? आपण त्यास तयार करायला पण शिकणार आहोत. ओके, विथ अफर्मेशन रेकीचं हिलिंग कसं द्यायचं ते आपण बघणार आहोत. प्रमोद सर, अजून मी शिकवलेलंच नाहीये. आपण फक्त बघतो की अफर्मेशन म्हणजे काय, कोणाला माहितीये का असं मी विचारलेलं आहे. ओके ठीक आहे. ओके, युनिव्हर्सला ऑर्डर देणे. ओके, अच्छा, हे पण बरोबर आहे. अफर्मेशन म्हणजे काय तर सूचना. ओके, तुम्ही युनिव्हर्समध्ये जे विचार सोडता, जे अफर्मेशन, जे विचार प्रक्षेपित करतात इथं तुमच्यामधून, त्याला अफर्मेशन म्हणतात, स्वयंसूचना. ठीक आहे, माझा पहिला दिवस आहे. ओके प्रमोद सर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर बघूयात. तर अफर्मेशन काय की युनिव्हर्सला नेहमी पॉझिटिव्ह लोक आवडतात, सकारात्मक विचारसरणी असणारी लोक आवडतात, पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी लोक आवडतात. ओके, निगेटिव्ह गोष्टी युनिव्हर्सला आवडत नाहीत. आता बघा, हा एक उदाहरण छोटंसं देते तुम्हाला. तर आपण काय म्हणतो, कधी आजारी आपण एकमेकांना सांगतो, कळत नकळत आपण बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह अफर्मेशन्स आपण युनिव्हर्समध्ये सोडत असतो. दिवसभरात हजारो लाखो विचार आपल्या मनातून बाहेर पडत असतात, डोक्यामधून. ठीक आहे, तर जी काही व्यक्ती म्हणतात, आता मला सेंटेन्स पहिलं सांगायचंय, मी एक सेंटेन्स सांगणार आहे सगळ्यांना, ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे सांगायचं मला चॅटमध्ये. येस, सकारात्मक वाक्य बोलले, अगदी बरोबर कल्पना मॅम. तर काय आहे की फॉर एक्झाम्पल, मी कधीच आजारी पडत नाही किंवा मी कधीच फेल होत नाही, हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? कोण सांगेल? चॅटमध्ये सांगितलं तरी चालेल. नेगेटिव्ह. येस, काही वाटतंय पॉझिटिव्ह, काही वाटतंय निगेटिव्ह. ओके, अश्विनी मॅम म्हणतात पॉझिटिव्ह आहे, निखिल सर पॉझिटिव्ह आहे. मी कधीच आजारी पडत नाही, हे वाक्य पॉझिटिव्ह आहे का? ओके, पॉझिटिव्ह अच्छा. आहे. निगेटिव्ह. येस, काही जण ज्योती मॅडम म्हणतात निगेटिव्ह आहे, ज्योती कुलकर्णी मॅम, श्वेता मॅम पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ओके, तर काय आहे, हे वाक्य पूर्णपणे निगेटिव्ह आहे. नो प्रीती मॅडम, पॉझिटिव्ह नाहीये, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तुम्हाला वरवर वाटत असलं की मी कधीच आजारी पडत नाही, हे वाक्य वरवर तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय, पण हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, कसं आहे ते सांगते मी. ठीक आहे, तुम्ही कधी बघितलंय का की काही लोक म्हणतात बोलता बोलता सहज की मी कधीच आजारी पडत नाही, आणि लिटरली 2-3 दिवसात ती व्यक्ती आजारी पडलेली तुम्ही बघितलेली आहे? असं का होतं बरं? कारण ते निगेटिव्ह अफर्मेशन्स युनिव्हर्समध्ये सोडत असतात. ओके, आता याला बरेच सारे ऑप्शन आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स कसे तयार करायचे ते पण मी सांगते, आणि माझ्या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या अकाउंटमध्ये त्या लिंक तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये अफर्मेशन कसे तयार करायचे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बरेच सारे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. होपोनोपोनोचे पण आहेत, अफर्मेशनचे पण आहेत, रेकीशिवाय इतर विषयांवरचे पण तिथे आहेत. ठीक आहे, त्याच्यातली माहिती तुम्ही पाहू शकता. आता काय आहे की हे वाक्य पूर्णपणे निगेटिव्ह आहे. बघा, मी कधीच आजारी पडत नाही, अशी व्यक्ती बोलते ती लिटरली 2-3 दिवसात आजारी पडते. का? कारण युनिव्हर्सला नाही हा शब्द कळत नाही. लक्षात ठेवायचंय, युनिव्हर्सच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाहीये. मी कधीच आजारी पडत नाही, हा नाही हा ड्रॉप होऊन तिथपर्यंत जातो. युनिव्हर्सला मी काय म्हटलं की पॉझिटिव्ह लोक, सकारात्मक विचारसरणी असणारी लोक, पॉझिटिव्ह थिंकिंग वाली लोक आवडतात. ओके, त्यामुळे आता इथून पुढे नाही हा शब्द युनिव्हर्सला माहितच नाहीये. जेव्हा तुम्ही म्हणता की मी कधीच फेल होत नाही, नाही निघून जाते, त्याच्यातून ड्रॉप होऊन जातं, आणि युनिव्हर्स नेहमी काय म्हणतं की तथास्तु, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायला बसलेलं असतं. ठीक आहे, एक सेकंड मी म्यूट करते, फार गोंधळ होतोय थोडा. काही बोलायचं असेल तर तुमचा हँड तुम्ही ऑन करू शकता. ठीक आहे, ताई तुमच्या सगळ्या लिंक युट्यूबच्या शेअर कर जा. येस मॅडम, ग्रुपवरती मी शेअर करते. ठीक आहे, हा. चला आता पुढे जाऊयात. तर युनिव्हर्स काय म्हणतं, युनिव्हर्स कशाचा रोल प्ले करतं माहितीये? आपल्या घरामध्ये बघा, वास्तुपुरुष असतं की नाही. मग आपण लहान मुलांना खूप वेळा काय म्हणतं की घरामध्ये नेहमी शुभ बोलायचं, निगेटिव्ह चुकीचं अशुभ बोलायचं नाही. का? तर वास्तुपुरुष घरात बसलेला आहे, तो काय म्हणतो तथास्तु, जे तुम्ही बोलाल. मग त्याचप्रमाणे तोच रोल युनिव्हर्सचा आहे आपल्या लाईफमध्ये. युनिव्हर्स तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बसलेला आहे. ते मॅटर करत नाही की ते पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, तुम्ही जे मागाल तिथे जे सोडाल तेच तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. ओके, तेच प्रक्षेपित होऊन येणार आहे. तुम्ही टीव्हीला कार्टूनचं चॅनल लावलं, ते बटन दाबलं, कार्टूनच लागणार आहे. गाण्यांचं चॅनल दाबलं, तीच फ्रिक्वेन्सी तिथे सेट होते. ओके,
ती फ्रिक्वेन्सी सेट झालेली असते, तेच प्रक्षेपित होऊन तुमच्याकडे येणार आहे परत. ओके, सेकंड. तर काय होतं मग त्याच्यामुळे आपण घरात मुलांना म्हणतो की नाही लहान, की शुभ बोलायचं, अशुभ काही वाईट काही घरामध्ये बोलायचं नाही, अभद्र असं बोलायचं नाही. कशासाठी? कारण तुम्हाला माहितीये घरामध्ये तुम्ही जे वाक्य बोलाल ते तिथे तथास्तु बनणार कोणतरी आहे. मग तेच आणखी एक उदाहरण आहे की आपण एक मराठीमध्ये म्हण आहे बघा, की जे पिंडी ते ब्रह्मांडी. हो की नाही? तुम्ही मनामध्ये इथून जे विचार सोडाल, जे व्हायब्रेशन एनर्जी तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडाल, तेच रिटर्न होऊन तुमच्याकडे येणार आहे. मग बरीच लोक तुम्ही बघितली असतील, सतत रडगाणं गात असतात की माझ्या आयुष्यात असंच होतंय, तसंच होतंय, मला लाईफमध्ये कधी काही चांगल्या गोष्टी मिळत नाही, मला खूप स्ट्रगल करावं लागतं, हवे तसे रिझल्टच मिळत नाही. कशामुळे? त्यांना हे माहित नसतं, सबकॉन्शियसली ते कुठेतरी निगेटिव्ह थॉट्स युनिव्हर्समध्ये सोडत असतात. मी आधीही म्हटलंय की ब्लॉकेजेस आपल्या लाईफमध्ये येतात, कुठून येतात बरं? ते सगळं तुमच्या विचारांनी आणि कर्मांनी तुम्हीच ओढवून घेतलेलं असतंय. त्याला इतर कोणीही जबाबदार नसतंय. ठीक आहे? आपलं नशीब आपणच घडवत असतो. मग त्यामुळे याच्या पुढे अफर्मेशन तयार करताना कोणतेही नको आणि नाही असणारी वाक्य अफर्मेशन मध्ये बोलायची नाहीये. ते निगेटिव्ह सेंटेन्स असतात. ओके? मग तुम्हाला असं सांगायचं ना, मी आजारी पडत नाही, मी हेल्दी असतो. मग त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह वाक्य बोला ना, मी कायम निरोगी असते, मी स्वस्थ असते, माझी तब्येत उत्तम आहे, प्रकृती छान आहे माझी. हो की नाही? पॉझिटिव्ह किती वाक्य आहेत आपल्याकडे. मग निगेटिव्ह का वापरायचं? ओके. आणखी एक, की मी कधी परीक्षेमध्ये फेल होत नाही. याच्याऐवजी काय म्हणायचं, की मी प्रत्येक एक्झाम मध्ये सक्सेस मला मिळतो, मी सक्सेसफुल होते, प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मला सक्सेस मिळतो. ओके, असं बोलायचं. चला, तर आपण काय करणार आहोत, आज एक्सपेरिमेंट करणार आहोत. पहिलं तर आपण बघणार आहे की अन्नाला आपल्या कसं चार्ज करायचं. तुम्ही आता रेकी लेवल 1ची अटेनमेंट मिळाल्यानंतर तुम्ही रेकीचे साधक बनता. त्याच्यानंतर डेली अन्न पाणी आपलं चार्ज करायचं. ते कशा पद्धतीनं तर आज शिकूया. ओके. आता महिला वर्ग इथे बराचसा आहे. एक सेकंड. तुम्ही स्वयंपाक बनवता ना, सकाळ संध्याकाळ जेवण बनवता ना. मग जेवण बनवून झाल्यानंतर काय करायचं? काल तर आपण शिकलो रेकीला कॉल कसा करायचा, एनर्जीचा बॉल कसा क्रिएट करायचा, ते प्रोटेक्शन शील्ड कसं घ्यायचं. सगळीकडे सेम प्रोसिजर आहे. आता इथे आपण प्रत्येक प्रोसिजर फॉलो नाही करणार आहे, फक्त मी सांगते. ओके. आपण फक्त अफर्मेशन कसं हिलिंग द्यायचं विथ अफर्मेशन ते आज शिकणार आहे. तर सेम प्रोसिजर आहे. रेकीला कॉल करायचा, आभार वादन करायचे, त्याच्यानंतर ती रेकीची ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची आहे. दोन्ही तळ हातांमध्ये प्रवाहित होती असं पाहायचं, व्हिज्युअलाइज करायचंय. एनर्जी बॉल घेऊन तो प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे. आता त्याच्यानंतर काय करायचंय, तुमचं जे जेवण असतं किचन काउंटरवरती, तिथे हँड्स रब करायचे आणि तुमच्या जेवणावरती, जेवणाचं ताट असेल किंवा आणखी काही पदार्थ असतील त्याच्यावरती, त्या भांड्यांवरती आपल्याला हात ठेवायचे, कप शेपमध्ये, पिरामिड शेपमध्ये असा. ठीक आहे? ओके. आणि त्याला तर अफर्मेशन काय द्यायचं बघा, की हे अन्न ग्रहण केल्यामुळे माझी प्रकृती उत्तम आहे. हे अन्न ग्रहण केल्यामुळे मी निरोगी आहे, स्वस्थ आहे आणि याच्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तम आणि उत्तम आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. सगळे खूप खुश आहेत, सगळे हेल्दी आहेत. ठीक आहे? असं अफर्मेशन द्यायचं आपल्यासाठी आणि फॅमिलीसाठी पण. तुम्ही असंही तिथे व्हिज्युअलाइज करू शकता किंवा अफर्मेशन देऊ शकता, की हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला, माझ्या फॅमिलीला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. सगळ्यांनी हे अन्न या माझ्या जेवणाचं खूप कौतुक केलेलं आहे. ठीक आहे? माझ्या या जेवणाचं सगळ्यांनी खूप कौतुक केलेलं आहे, माझं कौतुक केलेलं आहे आणि सगळ्यांना हे जेवण माझं खूप आवडलेलं आहे. तुम्हाला जे अफर्मेशन वाटतात ना, ते त्याच्यामध्ये ऍड करा. तुम्हाला जे जे हवंय त्यांच्याकडून. ठीक आहे? कौतुक पण केलेलं आहे, सगळ्यांना खूप आवडलेलं आहे जेवण तुमच्या हातचं आणि याच्यामध्ये दिव्य रेकीची ऊर्जा या अन्नामध्ये उतरलेली आहे. ओके. ते माझ्या संपूर्ण फॅमिलीसाठी हेल्दी आहे. मी आणि माझं कुटुंब निरोगी आहे, स्वस्थ आहे, हेल्दी आहे आणि आनंदी आहे. असे अफर्मेशन द्यायचं. केव्हापासून? तुमच्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे आपल्याला हिलिंग द्यायचंय. आणि तोंडातून किंवा मनामध्ये ते अफर्मेशन रिपीट रिपीट बोलत राहायचे. ऍटलिस्ट 5 ते 10 मिनिट आपल्याला हे हिलिंग द्यायचं त्याला विथ अफर्मेशन. ठीक आहे? अन्नाला. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? ओके. चला, पुढे जाऊया. आता काय करायचंय, पाणी आहे कोणाकडे? पाण्याचा ग्लास घ्यायचा एखादा. आपण प्रयोग करणार आहे आता. येस. घेतलाय सगळ्यांनी? ओके. एक सेकंड. ठीक आहे, ते पाणी आता थोडंसं पिऊन घ्यायचं सगळ्यांनी.
लगेच पटकन प्यायचं नाहीये. प्या म्हटले की प्यायला लागले सगळे. पाणी प्यायचं पण त्याची चव पण लक्षात ठेवायची आहे. ओके, पुढचं तर ऐकून घ्या. ठीक आहे, त्याची चव लक्षात ठेवायची आहे. व्यवस्थित निरीक्षण करायचे तुम्हाला कशी लागते ती चव आत्ताची पाण्याची. ओके, नसेल चव बघितली पुन्हा एकदा थोडंसं पाणी प्या. छान लागत आहे पाणी, गोड आहे पाणी. अच्छा, ओके. त्या पाण्याची चव सगळ्यांनी घेतली, ठीक आहे. आता थोडंसं पाणी त्याच्यात शिल्लक ठेवलंय ना, की हो. पुन्हा उठावं लागेल. नाही आपल्याला नाही, ते आहे. पाणी पुन्हा लागणार आहे. येस. आहे. आता काय करायचं आपल्याला, सेम प्रोसिजर आहे पाणी चार्ज करताना पण. आणखी एक महत्वाचं, की हे पाणी तुम्ही आता ग्लासमध्ये चार्ज करताय. जर तुमच्या फॅमिलीला सुद्धा हे रेकीचं हिलिंग केलेलं पाणी, तुम्हाला चार्ज केलेलं पाणी द्यायचं असेल, तर तुमच्या घरामध्ये माठ असतो, ॲक्वागार्ड असतो, फिल्टर असतो. त्या फिल्टरवरती, माठावरती, ॲक्वागार्डवरती आपल्याला हात धरायचे कप शेपमध्ये आणि त्याला हिलिंग द्यायचंय, व्हायब्रेशन द्यायचं रेकीचं, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या पूर्ण फॅमिलीला पण त्याचा लाभ घेता येईल. ठीक आहे, त्यांची पण प्रकृती उत्तम राहील. आणखी एक, की या पाण्यामध्ये तुम्ही एखादी स्पेसिफिक तुमचं गोल असेल, इच्छा असेल, तुमची एखादी स्वप्न असेल, ओके, तुमचे स्पेसिफिक गोल, इच्छा, ड्रीम जे काही असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही पाण्याला अफर्मेशन रोज देऊ शकता. पण तेव्हा तो ग्लास काचेचा वापरायचा, काचेचा ग्लास किंवा काचेची बॉटल वापरायची. ठीक आहे, आता सुद्धा या पाण्याला चार्ज करताना तुमची एखादी इच्छा असेल तर ते इंटेन्शन सुद्धा या पाण्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे, चलो आता स्टार्ट करूयात. सगळ्यांनी काय करायचंय, हँड्स रब सॉरी नमस्कारच्या पोझिशनमध्ये हात घ्यायचे. त्याच्यानंतर दिव्य रेकी शक्तीला कॉल करायचंय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता आणि गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची, ब्रह्मांडाची आभारी आहे. ज्यांनी एंजल वगैरे केलं असेल तर मी एंजलशी सुद्धा आभारी आहे. असं म्हणून 3 वेळा रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत म्हणायचंय. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज करायचंय की ब्रह्मांडामधून एक व्हाईट लाईट, एक दिव्य ऊर्जा तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. त्या व्हाईट लाईटने तुमचं संपूर्ण शरीर भरून गेलेलं आहे पूर्णपणे. आता ती डिवाइन लाईट, दिव्य ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रापासून पुन्हा तुमच्या अनाहत चक्रामध्ये आलेली आहे, हृदय चक्रामध्ये. हार्ट चक्रापासून तुमच्या दोन्ही शोल्डरमध्ये, शोल्डर पासून तुमच्या दोन्ही हातांमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ज्या क्षणी तुम्ही म्हणता की दिव्य ऊर्जा माझ्या दोन्ही तळ हातांमधून प्रवाहित होते, तेव्हा ती ऊर्जा प्रवाहित होत असते, तुमच्या हातून व्हायब्रेशन सुरू होते. ठीक आहे, आता काय करायचं, त्याचा एक एनर्जी बॉल तयार करायचा आपल्याला. सर्कलमध्ये व्हिज्युअलाइज करायचं तुमच्या हातामध्ये एक व्हाईट कलरचा एनर्जी बॉल आहे मोठा. ठीक आहे, फील करायचं आणि कॉन्शियसली प्रेझेंट राहायचं इथं प्रॅक्टिकलमध्ये. ठीक आहे, आता तो बॉल आपल्याला आपल्या सहस्त्रार चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती सोडून द्यायचा आहे. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शील्ड. ठीक आहे, आता त्या पाण्यावरती कप शेपमध्ये, पिरॅमिड शेपमध्ये हात धरायचे आपले. येस, पाण्यावरती, पाण्याच्या बॉटलवर, ग्लासवर, जे काही असेल. आता तिथं अफर्मेशन द्यायचे आहेत. आता तिथे आपल्याला अफर्मेशन द्यायचं की हे पाणी माझ्यासाठी उत्तम आहे. हे पाणी माझ्यासाठी उत्तम आहे. सगळ्यांनी मनातल्या मनात म्हणायचंय, हे पाणी माझ्यासाठी अतिशय उत्तम आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ मिळालेला आहे. हे पाणी प्यायल्याने माझा आजचा दिवस खूप एनर्जेटिक गेलेला आहे, खूप सुंदर गेलेला आहे. हे पाणी प्यायल्याने मी निरोगी आहे, स्वस्थ आहे, हेल्दी आहे. हे पाणी प्यायल्याने मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ मिळालेला आहे. हे पाणी मला पिण्यासाठी अतिशय उत्तम आहे. हे पाणी प्यायल्याने माझा आजचा दिवस अगदी एनर्जेटिक गेलेला आहे, खूप सुंदर गेलेला आहे. मला खूप प्रसन्न वाटत आहे. तुमच्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला त्या पाण्याला चार्ज करायचंय, रेकीचं हिलिंग त्याला द्यायचंय. सोबतच तुमच्या तोंडून आणि मनामध्ये अफर्मेशन चालू ठेवायचंय. इकडे अफर्मेशन चालू ठेवायचं, तिकडे हातातून हिलिंग चालू ठेवायचंय.
जेवढं जास्तीत जास्त तुम्ही त्या पाण्याला चार्ज कराल तेवढे तुम्हाला मॅजिकल रिझल्ट्स बघायला मिळतील. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही त्याला रेकीचं हिलिंग द्याल, जास्तीत जास्त इंटेन्शन त्याच्यामध्ये घालाल, तेवढे छान रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. मग ह्याच्यात आपली तुमची इच्छा पण बोलायची मॅडम? येस येस, तुमची एखादी विश असेल तर ती पण तुम्ही इच्छा त्याच्यामध्ये बोलू शकतात आता. ठीक आहे. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला त्या पाण्याला चार्ज करायचंय. येस, सर्वांनी करायचंय. तोंडामधून अफर्मेशन चालू ठेवायचे देणं. ठीक आहे. ओके. जेवढं जास्तीत जास्त अफर्मेशन देता येईल तेवढं द्यायचंय. डोळे बंद करून कॉन्शियसली ते फील करायचं, ती एनर्जी व्हायब्रेशन फील करायचं आपल्याला. ओके, ठीक आहे, झालं. आता काय करायचं सगळ्यांनी? आता एक अफर्मेशन द्यायचंय की या पाण्यामध्ये दिव्य रेखीची ऊर्जा पूर्णपणे आलेली आहे. या पाण्यामध्ये दिव्य रेखीची ऊर्जा पूर्णपणे आलेली आहे आणि हे पाणी मला पिण्यासाठी आता अतिशय उत्तम असं झालेलं आहे. ठीक आहे. ओके. आता सगळ्यांनी पाणी पिऊन घ्यायचंय ते. आता पुन्हा टेस्ट बघायची हा. पुन्हा व्यवस्थित चेक करा काय बदल तुम्हाला जाणवतोय. ओके, आणि बोलायचं सगळ्यांनी चॅटमध्ये बोलू शकतात किंवा अनम्यूट करून बोलायचंय. यस, राजश्री मॅडम म्हणतात पाण्यामध्ये फरक जाणवला. काय फरक जाणवला मॅडम? एक थोडी ऊर्जा जाणवली मॅडम त्याच्यामध्ये. यस, पुष्पांजली मॅम, ऊर्जा जाणवली. आणखी कोण आहे? मॅम त्याच्यामध्ये ना असं पिल्यानंतर थोडंसं जिभेला चुनचुनल्यासारखं झालं आणि असं खूप वेगळं फील होतंय पिल्यानंतर. ओके, अनुष्का मॅडम म्हणतात डार्क चव लागली. आणखी कोण म्हणते की गोड चव लागली? राजश्री मॅडम. ओके, नेक्स्ट. मला पण गोड चव लागली मॅडम पाण्याची, पहिल्या अच्छा पाण्यापेक्षा. अच्छा, साधना मॅम, गोड चव लागली. प्रतिभा मला मॅडम. थोडं कडूसर लागलं मॅडम. ओके, मग आपल्याला आपली ऊर्जा वाढवण्याची गरज आहे. ऍक्च्युली गोड पाणी होतं रजनी लास्टला मॅम. काय बोलायचं ते मला मग कडू पाणी लागलं म्हणजे ऊर्जा वाढवायची गरज आहे का मॅडम? येस मॅडम. ठीक आहे. आता मॅम माझं कशी आरोग्य वाढवायची मॅडम ऊर्जा? थोडं कशी किंचित वाढवायची? कडवटसर होतं. ते गोड चव लागतीये पाण्याची. आधी मॅम कडू आणि आता गोड. हो, पण माझी ऊर्जा अशी म्हणजे हातात अजूनही जाणवते. म्हणजे मी हात उचलल्यानंतर पण ती एनर्जी जाणवते, व्हायब्रेशन अजूनही सुरू आहे. ओके, मग कीर्ती मॅम काय अजूनही करायचं? मुंग्या येत आहेत. येस, तुमच्यामध्ये ती एनर्जी एक्सेस आहे. मग काय करायचं आपल्याला? मी काय म्हटलं, 5 ते 10 मिनिटं द्या. पण प्रत्येकाला एनर्जी वेगवेगळी असते. ठीक आहे. युनिव्हर्स ज्याला त्याला त्याच्या गरजेनुसार ऊर्जा पुरवत असते. मग तुम्ही काय करायचं? आता हे ठीक आहे, आपलं सेशन सुरू आहे. जेव्हा केव्हा तुम्ही हिलिंगला बसताय किंवा पाणी वगैरे चार्ज करायला बसताय, मी काय म्हटलं, अफर्मेशन तर द्यायचंय, पण हिलिंग किती वेळ द्यायचंय? तुमच्या हातून व्हायब्रेशन सुरू होऊन ते संपेपर्यंत आपल्याला तिथे हिलिंग द्यायचंय. मग कीर्ती मॅम, तुमच्यामध्ये एनर्जी जास्त आहे तर तुम्हाला हिलिंग पण जास्त देण्याची गरज आहे. ठीक आहे. मॅडम मॅम, ऊर्जा रात्री वाढवण्यासाठी काय पावणे करू? 11 वाजता, एक मिनिट, पावणे 11 वाजता मी काल सुरू केलं होतं. जवळजवळ 11:30ला 5 कमी असेपर्यंत म्हणजे प्रोसिजर माझी सुरू होती. पण ते काही केलं शांत वाटत नव्हतं. तर तुम्ही जसं म्हटलं होतं की रेकी कॉल कट करायचा. मी 5 मिनिटं शांत बसून मग कॉल कट केला. त्याच्यानंतर 15 मिनिटांनी मला ते शांत वाटलं. तो एनर्जी खूप जास्त होती की काय? येस मॅडम, एनर्जी बॅलन्स करण्याची गरज आहे आपल्याला. म्हणूनच म्हटलं 7 चक्राचं मेडिटेशन डेली करायचंय. ठीक आहे. ओके अच्छा मॅडम, एनर्जी वाढवायला काय करू? तुम्ही बोलले ना तुमची एनर्जी वाढायला पाहिजे. आता मॅडम सांगितलं ना यांनाच
कीर्ती मॅडमना, ठीक आहे. ऑरा शुद्ध करा तुमचा मिठाच्या पाण्याने वरचेवर, ठीक आहे. मेडिटेशन करत चला. चलो, आता पुढचा आपल्याला खूप सारे विषय घ्यायचे आहेत, त्यामुळे प्रश्न असतील ते सेशनच्या शेवटी विचारायचे. आता आपण पुढे काय करणार आहोत, आपण लिटरली आपल्या औषधांना पण चार्ज करू शकतो. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक. एक सेकंड. येस, मी म्यूट करत आहे सगळ्यांना, ठीक आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, इथे चॅटमध्ये किंवा शेवटी, कारण मध्ये असा खूप वेळ जातोय आणि काय होतं, लिंक पण आपली मध्येच तुटते आणि जे इतरांनाही डिस्टर्बन्स होत आहे. त्यामुळे शक्यतो प्रश्न आपण शेवटी घेऊयात. एक फ्लो असतो शिकवण्याचा त्याच्यामध्ये. आणि मी जसं काल म्हटलं की काय होतंय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 5 मिनिटांनी मिळणार असतं. सेशन माझं चालू होऊन संपेपर्यंत ऑलरेडी तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये दिली गेलेली असतात. तरी त्यामधून कोणाचं राहिलं असेल तर लास्टला आपण ते घेऊयात, ठीक आहे. आता कंटिन्यू आपण ठेवूयात. मी म्यूट करते सगळ्यांना. चलो, कुठे होतो आपण, तर आपल्या औषधांना सुद्धा आपण चार्ज करू शकतो. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, वयोवृद्ध लोक असतात, हे की नाही, आजी आजोबा वगैरे असतात, तर सगळ्यांच्या औषधांना आपण चार्ज करू शकतो. काय करायचंय, सेम रेकीला कॉल करायचा, ती रेकीची ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची, एनर्जी क्रिएट करायची, एनर्जी बॉल, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं आपल्याला. देन हँड्स रब करायचे आपल्या औषधांवरची, ज्या कोणाच्या औषधाला तुम्ही चार्ज करत असाल, हिलिंग देत असाल, त्यांच्या औषधांवरती कप शेपमध्ये, पिरामिड शेपमध्ये हात ठेवायचा आहे, ठीक आहे. आणि आता अफर्मेशन द्यायचंय त्या व्यक्तीचं नाव घेऊन. आणखी एक महत्वाचं की त्या व्यक्तीची औषधं तुम्ही चार्ज करताय, जेव्हा आपण रेकीला आभार वादन करतो सुरुवातीला, तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचे सुद्धा आभार मानायचे, ठीक आहे. त्या व्यक्तीचेही आभार मानायचे. आता औषधांना चार्ज कसं करायचंय की ही औषधं ग्रहण केल्यामुळे त्या व्यक्तीचं नाव तिथं घ्यायचंय, डॅश डॅश, या व्यक्तीला उत्तम आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. ते अतिशय हेल्दी आहेत, स्वस्थ आहेत, निरोगी आहेत, त्यांची तब्येत उत्तम आहे, ते अगदी ठणठणीत आहेत, निरोगी आहेत, स्वस्थ आहेत, आनंदी आहेत, त्यांना रिलॅक्स वाटत आहे, त्यांना खूप बरं वाटत आहे, ठीक आहे. असे अफर्मेशन रिपीट देत राहायचंय. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथं हिलिंग द्यायचंय. अशा पद्धतीने तुम्ही औषधांना सुद्धा चार्ज करू शकता. त्याच्यानंतर बघा, आता मुलांच्या एक्झाम आलेल्या आहेत, लिटरली आपण मुलांच्या पेनला सुद्धा चार्ज करू शकतो. जो मुलगा किंवा मुलगी तुमचं असेल घरामध्ये, त्याला तुम्ही त्याच्या एक्झामसाठी त्याच्या पेनलाही तुम्ही चार्ज करून घेऊ शकता. तर समोर त्याच्या परीक्षेसाठी जो पेन वापरणार आहे ते पेन हातामध्ये घ्यायचं, आपल्या समोर ठेवायचे, ठीक आहे. आता सेम प्रोसिजर आहे, रेकीला कॉल करायचंय, आभार विधी करायचंय, एनर्जी शील्ड घ्यायचंय, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय, एनर्जी बॉल क्रिएट करून. त्याच्यानंतर हे पेन आपल्या समोर ठेवून द्यायचे. आता त्या मुलाचेही आभार मानायचे, त्याच्या पेनला तुम्ही हिलिंग देताय की नाही, चार्ज करताय, त्या मुलाचेही आभार मानायचे. आणि आता अफर्मेशन रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, एनर्जी क्रिएट करून कप शेपमध्ये त्याच्या पेनवरती आपल्याला हात धरायचे आणि काय बोलायचंय की त्या मुलाचं नाव घ्यायचंय, डॅश डॅश, ओके. या मुलाने या पेननी पेपर दिल्यामुळे त्याचा पेपर अगदी उत्तम गेलेला आहे. त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो सगळा त्याला परीक्षेमध्ये आठवलेला आहे. त्यांनी त्याचा सगळा पेपर कव्हर केलेला आहे. त्याला अतिशय उत्तम पेपर गेलेला आहे, सुंदर गेलेला आहे, सोपा पेपर गेलेला आहे. आणि पेपर सोपा गेल्यावर तो कसा असेल तेही तिथं बोलायचंय, आनंदी असणार. येस, अगदी स्नेहा मॅडम बरोबर. तो पेपर सोपा गेल्यामुळे तो मुलगा खूप खुश आहे, आनंदी आहे. ऑलरेडी त्याला सोपा गेलेला आहे. व्हिज्युअलाइज करायचे, तसे अफर्मेशन द्यायचे की तुम्हाला भविष्यात काय काय हवंय, काय रिझल्ट हवाय आपल्याला. या पेनला हिलिंग दिल्यानंतर त्याचा पेपर सोपा जावा म्हणून आपण हिलिंग देतोय. मग त्याचा पेपर सोपा जाईल, मग तो आनंदी असेल असं नाही द्यायचं. जेव्हा तुम्ही जाईल, होईल अशा गोष्टी बोलताना ती गोष्ट भविष्यामध्येच अडकते, ती आपल्याला मिळत नाही. सो ऑलरेडी ते झालंय, फुलफिल झालंय, सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असा तुम्ही सिग्नल युनिव्हर्समध्ये द्यायचंय. नेहमी अफर्मेशन देताना ऑलरेडी मला ते मिळालंय, कारण ब्रह्मांड काय म्हणतं, तथास्तु, ते द्यायला बसलेलं असतं. जेव्हा तुम्ही मी रेडी आहे, आय एम रेडी टू रिसीव्ह इट, आय एम रेडी टू मॅनिफेस्ट इट, जेव्हा तुम्ही रेडी असण्याचा सिग्नल ब्रह्मांडामध्ये देता, तो तयारच असतो, तो लगेच तुम्हाला देतो, ठीक आहे. चलो, नेक्स्ट पुढे जाऊयात. आता आणखी 10च्या 12च्या एक्झाम्स वगैरे आहेत बोर्डाच्या, तर तुम्ही कसं हिलिंग देऊ शकता, ठीक आहे. काल आपण बघितलं की आपल्या पाठीचा ऑरा मिठाने क्लीन करताना आपल्याला काय स्वतः करता येणार आहे का, नाही. तर आपण काय केलं, घोषित केलं. मग तसंच रेकीमध्ये एखादी वस्तू, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती तुम्ही घोषित करू शकता, एखादी स्थळ घोषित करू शकता. मग आता काय करायचं आपल्याला, मुलांच्या बोर्ड एक्झाम आहेत, तर आपल्याला
त्या मुलांना हिलिंग द्यायचंय. त्या परीक्षा केंद्राला आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. मग कसं करणार? तर फर्स्ट ऑफ ऑल सेम प्रोसिजर, रेकीला कॉल करणं, एनर्जी बॉल क्रिएट करणं, त्याच्यानंतर प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय आणि काय करायचंय, एनर्जी हातामध्ये क्रिएट करून आपल्याला इथे बोलायचंय आता त्या मुलाचं नाव, की डॅश डॅश या मुलाचं जे काही परीक्षा केंद्राचं नाव असेल त्याचं एक्झाम सेंटर, तर ते परीक्षा केंद्र माझ्या या मुलाचे हे परीक्षा केंद्र मी माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. रेकीमध्ये कोणतीही कमांड ऑर्डर देताना 3 वेळा बोलायचंय. माझ्या मुलाचं हे डॅश डॅश परीक्षा केंद्र मी माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ज्या क्षणी तुम्ही ते घोषित करता त्या क्षणी तुमच्या दोन्ही हातांमध्ये ते एक्झाम सेंटर येतं. आता व्हिज्युअलाइज करायचंय आणि त्या परीक्षा केंद्राला आपल्याला अफर्मेशन काय द्यायचं बरं? ठीक आहे, इथे बोलायचंय आपल्याला की हे परीक्षा केंद्र माझ्या मुलासाठी अतिशय उत्तम आहे. तिथलं वातावरण त्याच्यासाठी खूप छान आहे, सुंदर आहे, त्याच्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. तिथले सुपरवायझर जे त्याला मिळालेले आहेत ते त्याच्यासाठी खूप योग्य आहेत. ओके, आज परीक्षेमध्ये परीक्षेसाठी त्यांनी केलेला सगळा अभ्यास त्याला आठवलेला आहे. त्याचा पूर्ण पेपर अगदी वेळेत कव्हर झालेला आहे. ओके, त्याला पेपर अतिशय सोपा आणि सुंदर गेलेला आहे. हे महत्वाचं विसरायचं नाही. त्याला पेपर अतिशय सोपा आणि सुंदर गेलेला आहे, अतिशय उत्तम गेलेला आहे. तिथले वातावरण त्याच्यासाठी योग्य आहे, पोषक आहे. तिथले सुपरवायझर त्याच्यासाठी अतिशय उत्तम आहेत. ओके, आणि त्याला सोपा पेपर गेल्यामुळे तो खूप खुश आहे, आनंदी आहे. त्याची रिॲक्शन कशी असेल, त्याच्या फिलिंग्स काय असतील? त्याला बोर्डचा पेपर सोपा गेल्यानंतर तो खुश असेल. ओके, त्या फिलिंग्स पण तिथे बोलायच्यात की त्याला पेपर सोपा गेल्यामुळे तो अतिशय आनंदी आहे, खुश आहे. ठीक आहे, ओके, समजलं? ठीक आहे, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? आता काय करायचंय, मगाशी मी म्हटलं की हिलिंग देऊन झाल्यानंतर काय करायचंय, आपल्याला कॉर्ड कटिंग पण करणं गरजेचं आहे. औषधाला चार्ज केलं, कॉर्ड कटिंग करायचंय. अन्न पाण्याला चार्ज केलं, कॉर्ड कटिंग करायचंय. ओके, त्याच्यानंतर त्या मुलाला हिलिंग देऊन झालंय, त्याचा पेन चार्ज करून झालाय, तर कॉर्ड कटिंग करायचंय. ठीक आहे, ओके. आता आपण नेक्स्ट पुढे जाऊयात. आता हिलिंग देऊन झाल्यानंतर सुद्धा त्या मुलाचं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचे आणि त्यांना आपण आभार मानायचे त्यांचे. ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा हा, आपल्याला स्वतःला हेल्थसाठी अफर्मेशन द्यायचे. ओके, तर आपण आपल्या सहस्त्रार चक्रावरती कपशेप मध्ये हात न्यायचे. सेम प्रोसिजर आहे सगळीकडे, की रेकीला कॉल करणं, एनर्जी बॉल क्रिएट करणं, त्याच्यानंतर प्रोटेक्शन शील्ड घेणं. ठीक आहे, आता सहस्त्रार चक्रावरती कपशेप मध्ये हात करायचे आणि पहिले तर त्या ईश्वराचे आभार मानायचे की मला एवढं निरोगी, सुंदर, हेल्दी शरीर दिल्याबद्दल. ओके, हे परमेश्वरा, मी खूप आभारी आहे की मला एवढं सुंदर, निरोगी आणि स्वस्थ शरीर दिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. ओके, मी हेल्दी आहे, निरोगी आहे, स्वस्थ आहे, माझी प्रकृती अगदी उत्तम आहे, मी ठणठणीत आहे. ठीक आहे, हे अफर्मेशन स्वतःला द्यायचं आणि हिलिंग चालू ठेवायचे. व्हायब्रेशन हातामधून सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हील करायचंय. हे व्हायब्रेशन, ती एनर्जी फील करायची आहे. आणि कधीही स्वतःलाही हिलिंग देऊन झालं किंवा स्वतःचाही ऑरा तुम्ही क्लीन करून झाला की इतरांना तर आहेच, पण स्वतःसाठी पण ऑरा क्लीन केला, हिलिंग दिलं, तरीही आपल्याला कॉर्ड कटिंग करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, चलो, व्हेरी गुड. आता नंतर आपण बघूयात की नातेसंबंध. पैशाचा आपण नंतर घेऊया शेवटी. पहिले बघूयात की रिलेशनशिप. आता आपण बघितलंय की अलीकडे, एक सेकंड,
आपण बघितलंय की अगदी अलीकडे नात्यामध्ये, रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा ताणतणाव निर्माण झालाय, समज गैरसमज, भांडणं, वादविवाद, दुरावा निर्माण झालाय, नातेसंबंध तुटलेले आहेत, दूर झालेले आहेत. ओके, तर आपण मग नातेसंबंधांना पण हिलिंग देऊ शकतो रेकीचं. ओके, कशा पद्धतीनं? तर आपल्याला काय करायचंय बघा, आपले सपोज आपण फॅमिलीचं उदाहरण घेऊया. एकाच फॅमिलीमध्ये 5-6 लोक आहेत, ठीक आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो की नाही? ओके, सगळ्यांचं एकमेकांशी पटतं का? हाताची 5 बोटं सेम असतात का? प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. मग त्यावेळेला आपण अफर्मेशन, आपलं हेल्दी रिलेशन, हेल्दी बॉन्डिंग पूर्ण फॅमिलीमध्ये राहण्यासाठी आपण काय करायचंय? आपल्या पूर्ण फॅमिलीला आपल्या हातामध्ये घोषित करायचंय, किंवा तुमचा फॅमिलीचा पिक असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आपण जसे पेन चार्ज केले ना, फॅमिलीचा फोटो असेल तोही ठेवू शकता. त्याच्यावरती हँड्स रब करायचं, एनर्जी क्रिएट करून पिरामिड शेपमध्ये हात करायचे आणि आता तिथे अफर्मेशन द्यायचे की आमच्या संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये सगळ्यांचे एकमेकांवरती अतिशय अतोनात प्रेम आहे, खूप प्रेम आहे. एकमेकांवरती सगळ्यांचा विश्वास आहे. ओके, आणि सगळ्यांचं रिलेशन एकमेकांशी प्रेमाचं, आनंदाचं, आपुलकीचं, विश्वासाचं निर्माण झालेलं आहे. एकमेकांमध्ये प्रचंड प्रेम आहे, प्रचंड आस्था आहे, आपुलकी आहे आणि एकमेकांवरती खूप विश्वास आहे. ओके, आमचं एकमेकांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे, आमचं एकत्र कुटुंब आहे. असे पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याला द्यायचे. अफर्मेशन रिपीट बोलत राहायचे आणि हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला त्याला हिलिंग द्यायचं. ओके, आता सपोज हजबंड वाईफ असतील तर एकमेकांचे नाव घ्यायचे. आमच्या दोघांचं रिलेशन खूप हेल्दी आहे, आमचं नातं एकमेकांशी खूप घट्ट झालेलं आहे, एकमेकांशी प्रेमाचं, विश्वासाचं, आपुलकीचं नातं तयार झालेलं आहे. आमच्या दोघांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे, मैत्रीपूर्ण वातावरण तयार झालेलं आहे आणि आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे, खूप प्रेम आहे, असे व्हायब्रेशन द्यायचे. ओके, त्याच्यानंतर आता आणखी कोण म्हणेल की मॅडम आमचं लग्नच नाही झालेलं, अनमॅरिड आहोत, तर काय करायचंय? तुम्ही तुमचा सोलमेट शोधत असाल, लाईफ पार्टनर शोधत असाल. ओके, ते तिथं व्हिज्युअलाइज करायचे आणि हिलिंग कसं द्यायचंय? ओके, की मला हवा तसा लाईफ पार्टनर मिळाला, मला हवा तसा सोलमेट मिळाला, मी 100% कॅपेबल आहे. मला हवा तसा लाईफ पार्टनर किंवा सोलमेट मला युनिव्हर्सनी आणून दिलेला आहे. मी जसा इमॅजिन केलाय, मला ज्या क्वालिटीज हव्यात त्या क्वालिटीज असणारा, तसे गुण असणारा तसा व्यक्ती मला माझ्या आयुष्यात मिळालेला आहे. तशी व्यक्ती माझ्या आयुष्यात स्वतःहून चालून आलेली आहे. युनिव्हर्सने माझा लाईफ पार्टनर माझ्या आयुष्यात लवकरात लवकर मला मिळवून दिलेला आहे आणि एक उत्तम लाईफ पार्टनर मिळाला, एक प्रेमळ जोडीदार मिळाला. मी 100% कॅपेबल आहे, लायक आहे. जेव्हा तुम्ही माझी पात्रता आहे आणि मी कॅपेबल आहे हा स्ट्रॉंग मेसेज युनिव्हर्समध्ये देता, तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला त्या गोष्टी आणून देतो. ठीक आहे, तेव्हा लवकर मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही त्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? त्याचबरोबर तुमचे ऑफिसमध्ये बॉस असतात बघा किंवा कलिग, त्यांच्यासोबत सुद्धा तुमचे रिलेशन उत्तम राहण्यासाठी आपल्याला काय करायचं? तुमच्या ऑफिसमधले बॉस आणि कलिग्स यांना सुद्धा अफर्मेशन तुम्ही देऊ शकता की माझे बॉस आणि जे कलिग्स आहेत, सहकारी आहेत, त्यांच्यासोबत अतिशय उत्तम नातं निर्माण झालेलं आहे. ओके, ते सगळे खूप समजूतदार आहेत, किंवा माझे बॉस आणि तिथलं वातावरण ऑफिसमधलं माझ्यासाठी अत्यंत पोषक आहे, माझ्यासाठी योग्य आहे, उत्तम वातावरण आहे. ठीक आहे, आणि आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण आहे, छान बॉन्डिंग आहे आणि आमचे संबंध प्रेमाचे, विश्वासाचे निर्माण झालेले आहेत, असं अफर्मेशन द्यायचंय. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं पैशासाठी. ओके, तर मॅडम ऐका ना. येस प्रतिभा हॅलो. मॅम. हा हा बोला. हे म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करतच राहायचं का, की एकदाच करायचं? नाही, जोपर्यंत तुमची विश पूर्ण होत नाहीये ना तोपर्यंत हिलिंग देत राहायचं मॅडम. रोज दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्ही हिलिंग दिलं तर काय होईल? तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल, फास्ट पूर्ण होईल. ठीक आहे, लवकर मॅनिफेस्ट करू ओके. शकाल. येस कीर्ती मॅम, हँड रेज दिसतोय. मॅम आपण खूप ठिकाणी बघतो की म्हणजे घरात आपण कोहळा बांधतो निगेटिव्हिटी, म्हणजे दाराच्या वर जो बांधतो निगेटिव्हिटी बाहेर राहण्यासाठी. सो आपण तिथे अफर्मेशन म्हणजे जे आपण एनर्जी क्रिएट करून त्या कोहळ्यावर हे करून आपण ते बांधू शकतो, किंवा दाराची जी चौकट आहे त्यावर आपण काही करू शकतो का, की जेणेकरून आपली घरात निगेटिव्हिटी आत येऊ नये यासाठी? कारण खूप लोक आपल्या इथे काय एनर्जी घेऊन येतील हे सांगता येत नाही. सो येस त्या येस मॅम. ठिकाणी आपण ते करू शकतो, किंवा कुठल्या पद्धतीने करता येईल?
मग इथे अफर्मेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं मॅडम घरामध्ये. आता मास्टर लेवलला गेल्यानंतर सिम्बल्स आहेत वेगवेगळे पॉवरफुल सिम्बल्स, तेही आपण घरामध्ये ड्रॉ करू शकतो. ते सिम्बल्स घरामध्ये आपण देऊ शकतो पॉझिटिव्ह अफर्मेशन तिथं, कारण ते हायली पॉवरफुल आहे. तर त्यांना माहिती असतं बरोबर कुठे जायचं, कुठून कुठला प्रॉब्लेम दूर करायचा, कुठे हील करायचं. ओके, मग तुम्ही ते कोणाला अफर्मेशन देऊ शकता मॅडम. ठीक आहे, येस. चलो आता नेक्स्ट पुढे जाऊयात की पैसा. काही गोष्टी त्याच्या आधी तुमच्या काही मिसअंडरस्टँडिंग असतात, काही ब्लॉकेजेस असतात, ते आपण रिलीज करणार आहे. त्याच्यानंतर पैशासाठी आपण एक मेडिटेशन करणार आहोत, पैसाला रेकीचं हिलिंग देणार आहोत. तर पहिले बघा, आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की नकळतपणे, मगाशी मी काय म्हटलं की एक उदाहरण घेतलेलं, मी कधीच आजारी पडत नाही. नकळतपणे विचार करा, नकळतपणे बोलले जाणारे असे अफर्मेशन आहेत, त्याचा किती इम्पॅक्ट होतो, किती वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. मग कळत नकळत जर हे अफर्मेशन दिले गेलेले एवढे वर्क करतात, तर मग जाणून बुजून इंटेन्शनली जाणीवपूर्वक तुम्ही तिथे रेकीचं हिलिंग आणि अफर्मेशन दिले तर किती लाख पटीने तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळतील, हो की नाही. मग तसंच आहे बघा, खूप वेळा असं होतं की आपण कळत नकळतपणे, इंटेन्शनली नाही, नकळतपणे आपण, खूप जणांना सवय असते बघा बोलण्याची. आपण रिलेटिव्ह मध्ये पाहिलं असेल की बाबा ह्या व्यक्तीकडे पैसा खूप झाला ना, म्हणून याला आता खूप हे गर्व आलाय किंवा माणुसकी विसरलाय, हा कोणाशी बोलत नाही आता, हो की नाही. सगळीकडे ही गोष्ट कॉमन आहे, ऐकायला मिळते ना आपल्याला आपल्या रिलेटिव्ह मध्ये, फॅमिलीमध्ये, की या व्यक्तीकडे भरपूर पैसा आला ना, तेव्हापासून ही व्यक्ती बदलली आहे. मग कळत नकळतपणे तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही त्या व्यक्तीला दूषण देत नाही आहात, तुम्ही पैशाला दूषण देत आहात. तो व्यक्ती का बिघडला, त्याचं मूळ कारण काय आहे तुमच्या मते, की त्या व्यक्तीकडे पैसा खूप आलाय, तो करोडपती लखपती झालाय म्हणून तो बिघडलाय. ओके, हा गैरसमज आहे. तिथे तुम्ही त्या व्यक्तीला देत नाहीये, तुम्ही त्या पैशाला दूषण देत आहात. ठीक आहे, मग ऍक्च्युली तिथे पैशाचा दोष आहे का, नाही. पैसा ही कसली एनर्जी आहे सांगा, पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना. पैशाला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो की नाही, येस. पैशाची पूजा हो. करतो आपण, ती पॉझिटिव्ह एनर्जी, प्युअर सात्विक एनर्जी आहे. ती निगेटिव्ह कशी असू शकेल, त्या व्यक्तींची थॉट प्रोसेस तशी आहे, त्यांचा माइंडसेट तसा आहे, त्यामुळे त्यांची आपण म्हणतो ना की त्यांची वृत्ती तशी बनली आहे, त्यांचे विचार, त्यांचे वागणं तसं बनलंय. तिथे पैशाचा दोष नाहीये. ठीक आहे, समजलं. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. त्याच्यामुळे तुम्ही इनडायरेक्टली त्या पैशाला दूषण देत आहात, त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारा पैशाचा प्रवाह सुद्धा तुम्ही थांबवताय. खूप सिरियस गोष्ट आहे, लोकांच्याही लक्षातच येत नाही, कारण सबकॉन्शियसली कुठेतरी तुम्ही पैशाविषयी नकारात्मक ऊर्जा युनिव्हर्समध्ये सोडत आहात. मग युनिव्हर्स कसा देईल पैसे तुम्हाला सांगा. आणखी एक छोटंसं उदाहरण देते. पैशाला नेहमी आपल्या मित्रासारखं वागवायचं, अगदी कॅज्युअली. ओके, जास्त अवास्तव त्याला हवा द्यायची नाहीये, मोठं करून ठेवायचं नाहीये. काही लोकांना निगेटिव्ह बोलायची सवय असते की छे, मी कुठल्या 5-6 वर्षामध्ये मला माझ्याच्याने काही घर घेणं होणार नाही, माझ्याच्याने 5-6 वर्षामध्ये काही 4 व्हीलर घेणं होणार नाही. ओके, मला नाही लगेच जमणार, एवढे पैसे कुठून आणायचे, मला नाही शक्य. तुम्ही जेव्हा हे शक्य नाही, जमणार नाही असे अफर्मेशन देतात, तेव्हा युनिव्हर्स पण काय म्हणत असतं, तथास्तु, जशी तुमची इच्छा. ते एका जिनीसारखं काम करत असतं, जादूच्या दिव्यामधून येणाऱ्या. ठीक आहे, त्यामुळे कधी असं म्हणायचं नाही की हे मला शक्य होणार नाही, किंवा मला कुठले पैसा असेल, घर असेल, गाडी असेल, कुठल्याही मोठ्या गोष्टी त्याला अवास्तव हवा नाही द्यायची. ओके, फार इझी. आपला जवळचा एखादा मित्र कसा असतो, एक सेकंड, चॅट नंतर बघूयात मॅडम. आपण सगळ्यांनी सेशनकडे लक्ष द्या प्लीज, चॅट नंतर करत बसा, कारण मलाही ते डिस्टर्ब होतं मग शिकवताना. ओके, आणि बाकीच्यांना पण डिस्टर्बन्स येते. आणि जो विषय चाललाय त्याच्याबद्दल बोलायचं, तो विषय सोडून अवांतर विषयावरती नाही बोलायचं कोणीच. ठीक आहे, तर पहिलं कुठे होतो आपण, पैशाला अगदी तुमचं बेस्ट फ्रेंड असेल ना, मित्रासारखं वागवायचंय. ओके, कॅज्युअल राहायचं, एकदम फ्रेंडली राहायचं पैशासोबत, फार मोठं करून ठेवायचं नाहीये. जेव्हा तुम्ही इज अँड फ्लो मध्ये जाता तेव्हा ती गोष्ट आपोआप येते. पण एखाद्या गोष्टीच्या मागे तुम्ही हात धुवून लागला, त्याला फार मोठं करून ठेवलं, पैसा पैसा पैसा, आणि हा मला मिळणार नाहीये, किंवा फार अवास्तव त्याला रूप दिलं, डेस्परेट झालात, तर ती वस्तू तुमच्यापासून दूर जाते. जेवढं तुम्ही डेस्परेट त्याच्यावर किती डेस्परेट व्हाल, तेवढं काय होईल, ती व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, ती तुमच्यापासून दूर जाईल, तुम्हाला लवकर ती मिळणार नाही. एक उदाहरण देते बघा, की सपोज तुमचा एक मित्र, तुमच्या घराला 2 दरवाजे, एक किचन थ्रू आहे आणि एक मेन गेट मधून आहे. ओके, तुमचा जवळचा मित्र, तुमचा बेस्ट फ्रेंड असेल, तो तुमच्या मेन एंट्रन्सनी न येता पाठीमागून वळून तुमच्या किचन मधून तुमच्या घरात आलाय आणि सोफ्यात येऊन बसलाय. ओके, अगदी तुमचा जवळचा मित्र आहे, नेहमीच्या उठण्या बसण्यातला. तर त्याला तुम्ही म्हणणार आहे का रे बाबा, तू पुढच्या गेटनी का नाही आला, तू मागच्या गेटनी का आला, चल उठ आता,
तू घराच्या बाहेर जा, तू युटर्न मारून जा आणि पुन्हा आमच्या मेन गेटनी तू घरात आला पाहिजे. हॉलमधूनच यायचं आणि हॉलमधून येऊनच सोफ्यावर बसायचं. असं म्हणणार आहे का तुम्ही त्या मित्राला? म्हणाल का येस और नो? नाही. आणि जर समजा तुम्ही तसं केलं, त्याला तसं ट्रीट केलं, त्याला परत पाठवलं किंवा तसं बोललात, तो परत तुमच्याकडे येणार आहे का सांगा? नाही येईल का? नाही येणार. नाही येणार, बोलणार सुद्धा नाही. ओके, मग सेम तसं पैशाला ट्रीट करायचंय. काही लोकांची टेंडन्सी असते बघा, की मला याच मार्गाने पैसा हवाय, याच पद्धतीनं, याच कामामधून पैसा हवाय. असं काही नाहीये ना. 10 दरवाजे उघडे आहेत, तुम्हाला युनिव्हर्स द्यायला बसलेला असतो 10 दरवाजे उघडून. तुम्ही एकाच दरवाजाच्या समोर बसलाय आणि ही 10 दारं तुम्ही बंद केलेली असतात. ओके, मी असं म्हणत नाही पैसा नेहमी चांगल्या मार्गानेच कमवायचा आपल्याला, ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पण काय हरकत आहे, मला दुसरीकडून मिळेल, एखाद्या व्यक्तीकडून मला मिळेल, अचानक मला कुठून तरी धनलाभ होईल. ओके, वेगवेगळ्या मार्गाने अचानक मला जॉबची दुसरीकडून ऑफर येईल. आता आहे त्याच्यापेक्षा छान जॉब मला येऊ शकतोय. याच कामातून, याच पद्धतीनं आणि अशाच प्रकारे मला पैसा आला पाहिजे आयुष्यात, असं आपण लिमिटिंग बिलीफ, तिथे लिमिट, एक मर्यादा आखायची नाहीये पैशासाठी. ओके, ओपन राहायचंय. सगळ्या व्यक्तींकडून माझ्याकडे प्रचंड पैसा येतोय, वेगवेगळ्या कारणांनी माझ्याकडे पैसा येतोय, वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून माझ्याकडे पैसा येतोय. ओके, वेगवेगळ्या कामांमधून, गोष्टींमधून माझ्याकडे प्रचंड पैसा येतोय. अशा अफर्मेशन युनिव्हर्सला द्या असं, तर तेव्हा तुम्हाला छानपैकी रिझल्ट येतील. तुमची जी इच्छा असेल, गोल असेल, ते मॅनिफेस्ट होईल. लवकरात लवकर तुम्ही तेवढा पैसा तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट कराल. मग कायम लक्षात ठेवायचं युनिव्हर्सला, की पैशाला कसे ट्रीटमेंट द्यायचे? आपल्या जवळच्या मित्रासारखे. मित्रासारखे. मैत्रिणीला कसं वागवता तसं ट्रीटमेंट द्यायचे. अगदी कॅज्युअल राहायचंय. ओके, फार त्याचा लोड घ्यायचा नाहीये. ठीक आहे, चलो आता आपण पैशाचं एक मेडिटेशन करणार आहोत. आणखी एक महत्वाचं बघा, की आपण जेव्हा शॉपिंग करतो की नाही मॉलमध्ये, ओके, किंवा सुपर मार्केट कुठेही असेल, तर आपण काय करतो, कधीही पैसा आपल्याकडून गेला, काही लोकांना सवय असते भरपूर शॉपिंग करायचं आणि शॉपिंग करून झाल्यानंतर मग गिल्ट येतो त्यांना, पश्चाताप करत बसतात. अरे बापरे, मी उगच एवढं ब्रँडेड घेतलं, उगीच एवढं महागडं घेतलं. असं अजिबात करायचं नाही. ते पैशाचं ब्लॉकेज तयार करते तुमच्या लाईफमध्ये. ठीक आहे, का बरं? कारण जेव्हा तुम्ही खरेदी करताय एखाद्या शॉपमधून, त्या सेल्समॅनकडून तुम्ही घेतलंय ब्रँडेड 2000चा काहीतरी ड्रेस वगैरे तुम्ही घेतलाय, ठीक आहे, ते 2000 तुम्ही तिथे पे केलेले आहेत दुकानात. ते पैसे तुमचे आहेत ना. भले त्या व्यक्तीकडे गेलेत आता, ती एनर्जी कोणाची आहे? तुमची आहे. पण ते 2000 मिळाल्यामुळे काय माहिती तुम्हाला की त्या दिवशी त्याचा पगार होणार असेल. ठीक आहे, ऐकू येतं सगळ्यांना? हो. येस, तुम्हाला काय माहिती त्याचा पगार झाला असेल त्या दिवशी त्या पैशामधून, तो खूप खुश असेल. समजा एखादं स्ट्रीट शॉपिंग तुम्ही केलं लहान मुलांकडून किंवा काहीतरी तुम्ही खरेदी केले, ओके, आणि नंतर पश्चाताप, उगीच घेतलं यार, काही आपल्या गरजेचंच नाहीये हे, मला याचा काहीच फायदा नाही, कशाला घेतलं मी हे, उगीच पैसे माझे वाया गेले. तिथे काय होतं माहितीये, तुम्ही तुमच्या पैशाला पाठीमागून दुष्ण देताय. तुमचा मित्र घरातून येऊन उठून गेल्यानंतर त्याला तुम्ही असं दुष्ण दिलं, वाईट वाईट बोललात काही, तर तो येईल का परत? नाही. नाही तसंच युनिव्हर्समध्ये सगळे थॉट्स सगळे जात असतात, सगळं रेकॉर्ड होत असते. तुम्ही जो गिल्ट तिथे निर्माण करताय, पश्चातापाची भावना आहे, उगीच एवढे खर्च केले, सगळे पैसे माझे वाया गेले, त्या पैशाला आपण नकळतपणे दूषण देत असतो, वाईट बोलत असतो पैशाबद्दल. युनिव्हर्समध्ये फ्रिक्वेन्सी काय जाते, व्हायब्रेशन जातात. ओके, मग ते व्हायब्रेशन तुमच्याकडे परत येणार आहे, पैसा परत येणारच नाही. ओके, त्यामुळे. आणि तुम्हाला काय माहिती की त्या छोटासा मुलगा, तुम्ही काही वस्तू घेतली असेल अगदी 100-200 रुपयाची, ओके, त्याच्यातून त्याला त्या दिवशीचं त्याचं खाणं मिळणार असेल, त्याचं जेवण मिळणार असेल, तो पोटभर जेवला असेल किंवा हॅपी असेल, आनंदी असेल, तो किती खुश झाला असेल तुमच्या 100-200 रुपयांनी, हो की नाही? मग ती तुमची, भले त्या मुलाकडे तो पैसा गेलाय पण तो तुमचा आहे ना, तुमची एनर्जी अटॅच आहे त्याच्याबरोबर, त्या पैशासोबत. सो आत्तापासून एक नियम बनवायचा आहे, कुठेही पैसे खर्च केले पुन्हा हळहळ अजिबात व्यक्त करायची नाहीये, उलट ते ब्लेसिंग्स द्यायचे. मी सांगते, मी अशी माझी सवय आहे की डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत असेल, कुठेही बाहेर गेल्यानंतर अगदी फळं घेताना, भाजी घेताना, शॉपमध्ये काहीतरी घेतलं, त्या शॉपकीपरला पण पैसे देताना, ऑनलाईन पे करताना सुद्धा सांगते मी, फक्त कॅश देताना नाही, लिटरली ऑनलाईन मी फोन पे वरून ट्रान्सफर करताना पण त्या पैशाला मी थँक्यू म्हणत असते, त्या दुकानदाराला थँक्यू म्हणत असते. ओके, जर पैसे दिले मी, त्यांनी मला सुट्टे पैसे परत देताना त्या व्यक्तीचे पण आणि पैशाचं पण थँक्यू म्हणत असते, कारण तो पैसा आपल्या आयुष्यात आलेला असतो आणि आणखी त्या पैशामुळे, त्याला थँक्यू म्हटल्यामुळे, त्याच्याबद्दल ग्रेटफुल राहिल्यामुळे तो पैसा आणखी पैसे तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करून आणत असतो. ठीक आहे, समजलं? इथून पुढे रूल बनवून घ्यायचा आहे.
कुठेही काही शॉपिंग केली, पैशाला पहिले ग्रेटफुल राहायचे पैशाप्रती. थँक्स गिव्हिंग करायचं, थँक्यू बोलायचं त्या व्यक्तीचे पण आणि पैशाचे पण. ठीक आहे. आणि ऑनलाईन आता मोस्टली सगळं ऑनलाईन यायचं, तर मी मोबाईलमध्येच बघून थँक्यू म्हणायचंय. पैसे जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता किंवा कोणाचेही रिसीव्ह करता, ती टोन वाजली मोबाईलची की थँक्यू बोलायचंय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, किंवा जस्ट थँक्यू, थँक्यू, थँक्यू माय मनी, एवढं म्हटलं तरी इनफ आहे. ओके. चलो आता एक मेडिटेशन करूयात पैशाचं आपण. सगळ्यांकडे नोटा आहेत अशा घेऊन बसले सगळे? ओके. एखादा दिवा लावा किंवा अगरबत्ती लावा. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, हे पैशांचा वास घ्यायचा आहे. तो आपल्या नाकामध्ये, हृदयामध्ये साठवून ठेवायचा आहे. व्यवस्थित वास घ्या. पैशाला एक स्मेल असतो बघा, वेगळ्याच प्रकारचा सुगंध असतो. ओके. वास घ्यायचा आहे. आता मी पहिलेच सांगते हा, हे पैसे आपल्याला 3 महिने खर्च नाही करायचे. ओके. लास्ट टाइम एका मॅडमनी 7-8 हजार एकदमच कॅश चार्ज केलेली. ओके. सो तुम्हाला हव्या तेवढ्या नोटा घेऊ शकता, पण 3 महिने खर्च नाही करायचे चार्ज केल्यावर आपल्याला. ठीक आहे. आता वास घेतला पैशांचा, आता ते त्याचा आवाज पण ऐकायचा आहे, कानामध्ये फील करायचा आहे. येस, व्हेरी. तो का त्याचा आवाज आहे, तो कानांमध्ये, आपल्या हृदयामध्ये साठवायचा आहे, आपल्या डोक्यामध्ये तो आवाज साठवायचा आहे. ठीक आहे. आणि तोंडावर स्माईल असली पाहिजे, हसायचंय. ओके. तुमच्याकडे जास्त पैसा आल्यावर खुश असणार की असं उदास बसणार आहे सगळे? नाही, एकदम खुश, हॅपी. हा, येस, व्हेरी गुड. आयफोन. मॅडम नाव काय? मी आता प्रतीक्षा नावं निचत. नसतील ना, मोबाईलच्या मॉडेल नुसार मी बोलवणार आहे सगळ्यांना. प्रतीक्षा निचत, प्रतीक्षा मॅडम. येस. यवतमाळ. यवतमाळ. अच्छा अच्छा. व्हेरी गुड. तो आवाज घ्यायचा, साठवायचा. आता काय करायचं आपल्याला, त्या नोटा आपल्या समोर ठेवायच्या, तशा तुमच्या समोर ठेवा. आता पहिले तर रेकीला कॉल करायचंय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मी रेखीची आहे. येस. माझा आवाज कट होतोय का? क्लिअर येतोय का सगळ्यांना? प्लीज कोणीतरी सांगा एकाने. हो मॅडम, एकदम पुन्हा क्लिअर एकदा आहे. बोला ना मॅडम, तुम्ही आता जे बोललात ते. एक सेकंड हा. मग कोण आहे इथे? सविता मॅडम, आवाज नीट ऐकू येत नाही. मॅडम तुमचा नेटचा इश्यू आहे का बघा, कारण इतरांना क्लिअर ऐकू येतोय. ठीक आहे. आता काय करायचंय, या पैशांचा वास घ्यायचाय, त्याचा आवाज तोही कानामध्ये साठवून ठेवायचा, आपल्या समोर ठेवायचा. दिव्य रेकी ऊर्जेला कॉल करायचाय, कॉल करते. आभार विधी, आणि सगळ्यांनी मनामध्ये बोलायचंय, मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू एंजल्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती. आणि या पैशांचे पण आभार मानायचे. थँक्स टू माय मनी, मी माझ्या पैशांप्रती सुद्धा आभारी आहे. आता रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत युनिवर्स मधून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये येत आहे, ते बघायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. त्या व्हाईट लाईटनी, दिव्य ऊर्जेने तुमचं संपूर्ण शरीर भरून गेलेलं आहे. ती ऊर्जा मूलाधार चक्रापासून वरती अनाहत चक्रामध्ये आली आहे. अनाहत चक्रामधून तुमचे दोन्ही शोल्डर, शोल्डर मधून तुमचे दोन्ही हात, आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. येस. आणि त्याचं प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय, सहस्त्रार चक्रावरून तो बॉल सोडून द्यायचा आपल्या पूर्ण शरीरावरती. व्हेरी गुड. आता त्या पैशाच्या नोटांवरती आपल्याला कप शेपमध्ये, पिरामिड शेपमध्ये हात ठेवायचा आहे, आणि हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला पैशाला चार्ज करायचंय, आणि तोंडामधून त्याला अफर्मेशन देत राहायचंय. अफर्मेशन काय द्यायचंय? डोळे बंद करायचे आणि फील करायचंय. डोळे बंद करायचे पहिले, त्याच्यानंतर फील करा की तुमच्या सहस्रार चक्रावरून, तुमच्या डोक्यावरून पैशांचा पाऊस पडत आहे. तो मगाशी जो आवाज घेतला पैशांचा, तो तुमच्या दोन्ही कानांमध्ये घुमत आहे. पैसे तुमच्या डोक्यावर, खांद्यावर, सगळ्या अंगावरती पैसे पडत आहेत, नोटा पडत आहेत. त्याचा आवाज येत आहे, ते फील करायचंय.
आणि हसतमुख चेहरा असला पाहिजे. पैशांचा पाऊस तुमच्यावर पडल्यावर कसं असणार आहे, तुम्ही कसं राहायला पाहिजे? ओके, हॅपी. येस, व्हिज्युअलाइज करायचंय. आणि महत्वाचा संदेश की ब्रह्मांडात काय संदेश आपल्याला सोडायचा आहे. ओके, ते पैसे मिळाल्यानंतर तुम्ही काय काय करणार आहे. सपोज 1,00,000चा जॉब मिळालाय तुम्हाला, 1,00,000 सॅलरीचा जॉब मिळालाय नवीन. मग त्या पैशाने तुम्ही काय कराल, जे काही करणार असेल ते व्हिज्युअलाइज करायचंय. आपल्या थर्ड आय वरती ते पिक्चर बघायचंय. मग भले तुम्ही तुमचे आई वडिलांसाठी काही गिफ्ट्स घेणार असाल, ओके, भावंडांसाठी काही करणार असाल, बायकोसाठी, नवऱ्यासाठी किंवा मुलांसाठी काही करणार असाल, त्या पैशांचा वापर तुम्ही कुठे कुठे करणार आहे. ओके, ते सगळं बघायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. आता त्या पैशांवरती कप शेपमध्ये हात ठेवायचे, पिरॅमिड शेपमध्ये. आणि आता अफर्मेशन द्यायचंय की मी खूप श्रीमंत आहे आणि पैसा माझ्याकडे सहज चालून येतो. मी खूप श्रीमंत आहे आणि पैसा माझ्याकडे सहज चालून येतो. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. येस प्रमोद सर, मला गाडी घ्यायची आहे. हा, मग त्या पैशाने गाडी तुम्हाला मिळाली असं बघायचंय. मला एक नवीन घर बनवायचं आहे माझं. हा, मनामध्ये बोलायचंय सगळ्यांनी. येस, की मी खूप श्रीमंत आहे, पैसा वेगवेगळ्या मार्गाने माझ्याकडे दररोज चालून येतो. पैसा इझिली माझ्या आयुष्यात येतो. आय कॅन अट्रॅक्ट मनी इझिली. आय कॅन अर्न मनी इझिली. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. पैसा माझा मित्र आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह मनी. आय एम अ मनी मॅग्नेट. मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे प्रचंड पैसा आहे. पैसा माझ्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी चालत येतो. दररोज पैसा माझ्याकडे येतो, वेगवेगळ्या मार्गांनी येतो. माझ्याकडे प्रचंड पैसा येतो. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पैसा हा माझा मित्र आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. मी वेगवेगळ्या पद्धतीने पैशाला अट्रॅक्ट करतो. पैसा माझ्याकडे इझिली चालून येतो. आय एम अ मनी मॅग्नेट. आय लव्ह माय मनी. आय लव्ह माय मनी. माझं माझ्या पैशावर प्रचंड प्रेम आहे. पैशाचंही माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पैशांचा पाऊस आपल्या डोक्यावरती पडतोय, सहस्रार चक्रावरती. ते फील करायचंय. संपूर्ण तुमच्या अंगावरती नोटांचा पाऊस पडतोय. तो पैशांचा वास, स्मेल येतोय तुम्हाला. पैशांचा आवाज येतोय. तो आवाज सगळीकडून घुमतोय तुमच्या कानामध्ये. तुमच्या रूम मध्ये जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे पैशांचा पाऊस पडलेला आहे. सगळीकडे पैशांची चादर पसरलेली आहे. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन फील करायचे. आणि जेवढं जास्तीत जास्त तुम्ही याला हिलिंग द्याल, अफर्मेशन द्याल, तेवढं मॅजिकली ते वर्क करणार आहे. तेवढ्या फास्ट तुमच्या सगळ्या इच्छा मॅनिफेस्ट होणार आहेत. आता ही टेक्निक दररोज करायची आपल्याला. पैशाला चार्ज करायचं रेकीचं हिलिंग देऊन. मॅडम, नोटा ह्याच वापरायच्या का? नाही मॅडम, वेगवेगळे वापरल्या चालतील किंवा याच वापरा. कारण आपल्याला आता काय करायचंय, झालं सगळ्यांचं. हं. आता फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी आपल्या पैशाचे आभार मानायचे. मी दिव्य रेकी ऊर्जेची आभारी आहे. मी युनिव्हर्सची आभारी आहे. स्वतःची आभारी आहे. आणि मी माझ्या पैशांची सुद्धा आभारी आहे. थँक्स टू माय मनी. ओके, त्याच्यानंतर कॉर्ड कटिंग करून घ्यायचंय. मी सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि शक्तींपासून स्वतःला मुक्त करत आहे. कट कट कट. आता काय करायचंय बघा. हे पैसे कोणीही 3 महिने वापरायचे नाहीयेत. अजिबात खर्च करायचे नाहीयेत. हे पैसे तुमच्या वॉलेटमध्ये, पर्समध्ये ठेवून द्यायचे. किंवा तुम्ही जिथे पैसे साठवता तिजोरीमध्ये,
ठीक आहे, तुमचं कॅश बॉक्स असेल किंवा एनव्हलप मध्ये ठेवत असाल त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. 3 महिने वापरायचं नाहीये. आता तुम्ही म्हणाल की मॅडम वॉलेटमध्ये दुसऱ्या पण नोटा असतात, मग चुकून खर्च झाला तर याच्यावर पेन्सिलनी मार्क करून ठेवा आणि एखाद्या साईडच्या कप्प्यात ठेवा. हे कशासाठी वॉलेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे माहितीये? कारण या पैशाला आपण दिव्यरेखीची ऊर्जा दिलेली आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा दिली आहे, याला अफर्मेशन दिले, चार्ज केलेलं आहे. मॅडम सो त्यांना लॉक पन्नी घातली तर चालेल का? काय म्हटलात? पन्नीत, प्लास्टिकच्या पन्नीत घातले तर चालतील का? हा चालेल मॅडम, चालेल. ओके. ओके, पण वॉलेटमध्ये कायम पैसे असे ठेवायचे, त्याला अगदी चुरगळून आणि खूप हे नाही करायचं, घड्या घड्या वगैरे नाही पडायच्या. ओके, ओके चांगली एनर्जी. थँक्यू. येस, असे सरळ नोटा ठेवायचं. आता काय करायचं आपल्याला माहितीये, या नोटा 3 महिने मॅम खर्च नाही करायचा. तिजोरीत पण सरळच ठेवायचेत ना? जे हा, असं असेच? ठेवा ना एनव्हलप मध्ये. येस मॅम, ओके. नोटा आणि जास्ती फोल्ड करायचे नाहीत कधीच. हा, दर 3 महिने, आता 3 महिने हे पैसे युज नाही करायचे. 3 महिन्यानंतर हे युज करून पुन्हा दुसऱ्या दुसरे नोटा चार्ज घेऊन करा. येस पुन्हा येस चार्ज मॅम, करून पुन्हा ठेवायचे. ओके. येस. तोपर्यंत याच पैशांना तुम्ही चार्ज केलं तरीही चालेल, थोड्या थोड्या ओके. दिवसांनी. ठीक आहे, किंवा दुसऱ्या नोटा घ्या. ठीक आहे, पण ते खर्च नाही करायचे 3 महिने. आता काय ओके. करू शकता, या नोटा तुम्ही जेव्हा तुमच्या वॉलेटमध्ये ठेवता तेव्हा वॉलेटमध्ये आणखी साईडच्या कप्प्यात नोटा असतील ना, तर या नोटांची ऊर्जा, एनर्जी त्या नोटांना पण लागते आणि तुमच्या वॉलेटमध्ये पैसा नेहमी भरलेला राहतो. वॉलेट नेहमी तुमचं भरलेलं राहतं पैशाने, आणखी पैसा अट्रॅक्ट करून देतो तुमच्याकडे. ठीक आहे, त्यामुळे हे म्हणजे नियमितपणे सवय करून घ्यायचंय की चार्ज करायचं याला मधून अधून, किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल पैसा कुठे अडकलाय माझा, कोणाकडे दिलाय आणि ती व्यक्ती रिटर्न देत नाहीये, बिझनेसमध्ये स्टक झालाय, पेमेंट लवकर मिळत नाहीये, एखाद्या व्यक्तीकडे दिलेत आणि महिनोमहिने ती व्यक्ती रिटर्न देत नाहीये तुमचे पैसे. ओके, तर त्या वेळेला पैशांना चार्ज करायचे. जेव्हा तुम्हाला वाटेल की कॅश फ्लो कमी झालेला आहे, डेली केलं तर खूपच छान. ओके, आता होपोनोपोनीची टेक्निक पैशासाठी कशी वापरायची आहे बघा. मॅम एकच मिनिट, सॉरी. Yes. आता मी 3 नोटा घेतल्यात समजा, तर त्यापैकी तिन्हीपैकी एक नोट मी तिजोरीत ठेवली, एक स्वतःकडे आणि एक मिस्टरांकडे, असे चालेल डिवाइड करू शकतो? चालेल चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके. आता काय करायचंय बघा, या नोट्यात होपोनोपोनो मी म्हटलं परवा एक टेक्निक शिकवलेली क्लिन्झिंगची. तर काय आहे, ही एक मिरॅकल रेमेडी आहे. होपोनोपोनोसाठी तुम्ही करू शकता. कोणाकडे पैसे दिले ती व्यक्ती परत देत नाहीये, तुमचं पेमेंट वाढत नाहीये, प्रमोशन होत नाहीये, किंवा तुमच्या लाईफमध्ये पैशाचा प्रवाह आहे, जो फ्लो आहे तो कमी झालेला आहे, आवक कमी झाली. मग होपोनोपोनो कसं करायचं बरं? तर ही माझी टेक्निक आहे, मी अशा पद्धतीने करते. तर हृदयावरती आपल्या ठेवायच्यात नोटा, त्याच्यावरती हात ठेवायचा आहे. ओके, आणि आता जसं आपण चार्ज केलं ना, सेम तसं फील करायचंय, पैशांचा पाऊस पडतोय वरून. आणि काय होतं की मगाशी जसं मी बोलले, कळत नकळतपणे पैशांबद्दल आपल्याकडून चुकीचे अफर्मेशन जातात, त्याला दूषणं दिली जातात, वाईट वाईट बोललं जातं. तुम्ही इंटेन्शनली करता असं नाही, जाणीवपूर्वक नाही, कळत नकळत होतं, आपल्याला कळत नाही आपण कुठले अफर्मेशन युनिव्हर्समध्ये सोडतोय. त्यामुळे वरचेवर ही टेक्निक करायची आहे की हृदयावरती अनाहत चक्रावरती ठेवायचंय, हात ठेवायचंय आणि आता डोळे बंद करून I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. असं तुम्ही 4-5 वेळा अफर्मेशन देऊ शकता, किंवा मी आणखी एक महत्वाचं सांगितलंय, 108 वेळा दिलं तर खूप छान. विदिन 2-3 डेज तुम्हाला खूप मिरॅक्युलस याचे रिझल्ट बघायला मिळतील. ओके, ऑलरेडी आधीच्या बॅचमध्ये खूप छान छान अनुभव कोणाला सगळ्यांना आलेले आहेत. ओके, ते टेस्टिमनीज मी टाकेन ग्रुपवरती. जेव्हा तुम्ही हे डेली करायचं होपोनोपोनो, किती वेळ लागतोय? फार फार तर 5 मिनिटं लागतील, त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल. पण तेव्हा जेव्हा तुम्ही होपोनोपोनो करताय, चेहऱ्यावरती एक छान स्माइल असली पाहिजे आणि तुम्हाला ऑलरेडी पैसे आलेले आहेत, कारण तुम्ही पैशाचे ब्लॉकेजेस यांनी दूर करत आहात. ठीक आहे, सो डेली पैशांना होपोनोपोनो करायचंय, पैशांना चार्ज करायचंय, रेकीचं हिलिंग द्यायचंय. ठीक आहे, हेच पैसे घ्यायचे का मॅडम? तुम्ही हेच घेऊ शकतात किंवा दुसरे घेऊ शकतात, पण लक्षात ठेवायचं की याला 3 महिने खर्च नाही करायचे. अच्छा, थँक्यू. हेच घेतले तरी पण छान चालेल. ठीक आहे, आता आणखी महत्वाचं आहे. ठीक आहे, इथं आपल्याला कॉर्ड कटिंग करून घेतलं सगळ्यांनी. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचंय, पैसा देणाऱ्या हातांकडे येते, त्यामुळे इतरांना मदत पण करायची. तो फ्लो चालू ठेवायचा, ते चक्र असतं. ओके, तो प्रवाह चालू ठेवायचा आहे, काम पण करायचंय प्रामाणिकपणे, चांगल्या मार्गाने पैसा आपल्याला कमवायचा पण आहे, सेव्हिंग पण करायचंय आणि तो खर्च पण करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा साठवून ठेवता, हा पैसा प्रवाही असला पाहिजे, नदीसारखा. पैसा जेव्हा तुम्ही साठवून ठेवता, तो खर्च करत नाही, तेव्हा काय होतं माहितीये, पैशाच्या निगेटिव्ह एनर्जीज तिथे तुम्ही साठवून ठेवताय, निगेटिव्हिटी तयार करताय आयुष्यात पैशाची, पैशाचं ब्लॉकेज तयार करताय.
निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते, लक्षात ठेवा. त्यामुळे जरी तुम्ही मध्ये कोणीतरी सरांनी प्रश्न केलेला की असे 40-50 हजार त्यांच्या असतात तिजोरीमध्ये वगैरे, तर तसं नाही करायचं. ठीक आहे. मग ते 40-50 हजार तुम्ही खर्च करा किंवा त्यातली अर्धी रक्कम ऍटलिस्ट खर्च करा, पुन्हा अर्धी रक्कम आणून ठेवा ना बँकेतून, पण तो फ्लो चालू राहायला पाहिजे. ओके. आता त्याच्यानंतर एक उदाहरण देते छोटंसं. नदी कशी असते, प्रवाही असते की नाही, किंवा झरा, तो छान वाहत असते पाणी. पण सपोज नदी, तिथे बघा नदीमध्ये एखादं डबकं साचलं असेल, एखादं डबकं आहे, त्याच्यामध्ये पाणी पुढे जात नाहीये, तिथे साचूनच आहे, ते साठलंय, तिथे काय तयार होईल सांगा? डबकं. हा, डबकं तर ऑलरेडी आहे मॅडम, पण तयार काय तयार होईल? होणार. ब्लॉकेज ब्लॉक तयार होईल आणि ते घाण वाईट तयार होते. घाण पाणी तयार हा, होईल. घाण अगदी पाणी तयार बरोबर होईल. मॅडम. काय काय होईल माहिती का? घाण ते पाणी पाणी तयार घाण होईल. होईल. त्याच्यामध्ये आणि कीटक, किडे तयार जीवजंतू, होतील. येस, त्याच्यामध्ये जीवजंतू निर्माण होतील. ओके. मॅडम, येस. हा, तुम्ही म्हटलं साठवायचे नाही, पण आपण जर त्याची एफडी बनवली तर मग ते साठवले जातात की आपण ते प्रवाहित करतो दुसरी? नाही, ते वाढत पण असतात ना मॅडम. हा, बँकेत म्हणजे ते कसं सेव्हिंग पण करा. मी काय म्हटलं, सेव्हिंग करा पण खर्च पण करा. एफडी हे सेव्हिंग झालं, आता खर्च करायचं ना, घरात आणून साठवू नका. ठीक आहे. ओके. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी क्रिएट नको. आपलं प्रामाणिकपणे कष्ट करायचे, कमवायचंय, सेव्हिंग करायचंय आणि खर्च पण करायचंय. तो फ्लो, एक चक्र म्हणलं पाहिजे तुमचं. ठीक आहे. तर आता ते डबकं तयार होईल, त्याच्यामध्ये आणि कीटक, किडे वगैरे जीवजंतू तयार होतील. ते पिण्याच्या लायकीचं पाणी राहील का? कोण पिईल का ते पाणी सांगा? नाही, कोणीच नाही. नाही. ओके. मग ते डबकं म्हणजे ती निगेटिव्हिटी आहे. तसंच हे पाणी जेव्हा, पैसे जेव्हा तुम्ही साठवता, साठवून ठेवता, तुम्ही आयुष्यात पैशाचं ब्लॉकेज तयार करता. ठीक आहे. निगेटिव्ह एनर्जी तुम्ही पैशाविषयी क्रिएट करता. सो आजपासून हे करायचं नाहीये. त्यातले थोडे पैसे तुम्ही खर्च करा, दुसरे पैसे आणून टाका ना बँकेमधून, एनव्हलप मध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये, कॅश बॉक्स मध्ये. ठीक आहे. हो. चलो, आता हे झालं रेकीचं. येस. मॅम, येस, जे येस, बोला. पैसे म्हणजे खर्च करून जे वाचतायत त्यातनं मी समजा गोल्ड जर घेतोय तर ती हा. पण एक प्रकारे सेव्हिंग्ज आहेत. पण मग ते अजून वाढवण्यासाठी मग त्या समजा आपल्याला जर गोल्डच वाढवायचं असेल तर गोल्डला अफर्मेशन वगैरे द्यायचं की येस मॅडम, देऊ शकता ना. गोल्डवर देऊ शकतो की फक्त पैसेच हे करायचे? नाही, रोलला पण अफर्मेशन देऊ शकता याच पद्धतीने मॅडम. ठीक आहे. ओके ओके. ओके. आता बघूयात की हे झालं, पैशाला आपण रेकीचं हिलिंग दिलं. ठीक आहे. आजचं सेशन आपल्या इथे संपलंय, पण आणखी एक टेक्निक तुम्हाला पैशाची शिकवणारे जाता जाता छोटीशी. या टेक्निकचा आणि रेकीचा काही संबंध नाहीये, पण पैशांचा विषय आलाय, आपण पैसे चार्ज केलोय म्हणून मी शिकवतेय. नाही तर इतर कोणी हे टेक्निक शिकवत नाही. ठीक आहे. रेकी मधला हा पार्ट नाहीये. ओके. माझ्या स्वतः सरांनी सांगितलेला, तेव्हापासून मी गेली अनेक वर्ष असं करते. आता टेक्निक काय आहे बघा, रिच्युअल आहे मनीचं, की जेव्हा केव्हा तुमच्या घरामध्ये कॅश असतेच ना सगळ्यांकडे. आता जरी मोबाईल ऑनलाईन सगळं झालंय, नेट बँकिंग आहे, पण कॅश असते घरामध्ये, आपल्या वॉलेटमध्ये असते, तिजोरीत असते. काय करायचंय, तर ती कॅश घ्यायची. आता इथे कोणी आहे का मला सांगा? कोणाच्या घरी एक मेंबर आहे? आपण काल जसं केलं ना की मिठाने ओरा क्लीन केला, आपण आपल्या 7 चक्रा बॉडी मधली एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी काढून टाकली. आता पैशाने सेम आपल्याला तसंच करायचंय. पण येस काय मॅडम. करायचं? हा, अंजली मॅडम. ओके, हो, थँक्यू. आहे. आहे कोणी? घ्या ना. आणि काल जसा कॅमेरा सेट केला तसा कॅमेरा सेट करा, सगळ्यांना दिसलं पाहिजे. मी पिन करते तुम्हाला. ओके. तर कॅश घ्यायची, नोटा काही घ्यायच्या, तुमच्या समोर तिला उभं करा. ते कॅमेरा असं दिसलं पाहिजे असं. ओके. किती नोटा घ्यायच्या मॅडम? किती पण, आता जे तुम्ही चार्ज केले ते घेतले तरी चालेल मॅडम. ओके. पण हे तुम्ही डेली केलं ना क्लिन्झिंग, याला मनीचं क्लिन्झिंग बोलतात. मग बघा, आपण काल काय केलं की आपल्या 7 चक्रामध्ये आणि बॉडीमध्ये जी निगेटिव्हिटी होती, निगेटिव्ह एनर्जी आपण काढून टाकली मिठाने. आता आपण काय करणार आहे, आपण जसं मगाशी मी म्हटलं की कळत नकळतपणे आपण पैशाविषयी निगेटिव्ह अफर्मेशन्स युनिव्हर्समध्ये सोडलेले असतात किंवा तशा कृती करतो. पैसा स्टक करणं असेल किंवा तो गेल्यानंतर, आपल्या हातून दुसरीकडे गेल्यानंतर आपण हळहळ व्यक्त करतो पैशाला, नकळतपणे वाईट शब्द वापरतो, अपशब्द वापरतो, दूषणं वापरतो. तर ती निगेटिव्ह एनर्जी ब्लॉकेजेस आपण तयार केलेले असतात. किंवा आपल्या लाईफमध्ये पैशाचा प्रवाह कमी असेल, आवक कमी झालीये, पैसे कुठेतरी अडलेत, म्हणजेच पैशाविषयी निगेटिव्ह एनर्जी आपल्या 7 चक्रामध्ये, आपल्या ऑरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये तयार झालेली आहे, मनामध्ये. ठीक आहे. तर ती आपल्याला सगळीकडून काढून टाकायची, म्हणून हे पैशाचं क्लिन्झिंग आहे
की आपले 7 चक्रा, आपली बॉडी, शरीर, मन, 7 चक्रा, तुमचे ऑरा, तुमचं आभामंडळ याच्यामधून ती निगेटिव्ह एनर्जी काढून टाकायची आहे. ठीक आहे, झालं अंजनी मॅम? तुम्हाला मी पिन करते. ओके, दिसतात सगळ्यांना? येस येस, तिला समोर घ्या आणि ती पूर्ण दिसली पाहिजे. काल जसं कॅमेरा सेट केला तसं करून द्या. तुला करायचं, मला नाही करायचं. कॅमेरा फिरवलाय. हा, करा. बघा दिसतो ना. सगळ्यांना क्लिअर दिसतं ना? येस, समोर या मॅडम, तुम्ही दिसायला हवेत थोडेसे. ठीक आहे, आता काय करायचं, तिच्या सहस्त्रार चक्रावरती त्या नोटा ठेवायच्या. त्याच्यानंतर तिच्या थर्ड आयला लावायच्या. आपले Third 7 eye. चक्र थर्ड आयला. ओके, आज्ञा चक्रावर. त्याच्यानंतर विशुद्धी चक्रावर. आपलं 7 चक्र, बॉडी, ऑरा याच्यामधून आपल्याला पैशाविषयीची निगेटिव्हिटी काढून टाकायची. विशुद्धी चक्रावर. Yes. गळ्यावरती ठेवायचंय. त्याच्यानंतर मूलाधार चक्रावरती ठेवायचं, हृदय चक्रावरती. अनाहत चक्राला लावा. येस, आणि ती एनर्जी मिळाली पाहिजे तिला. ओके, त्याच्यानंतर मूलाधार चक्राला लावायचंय. सगळ्यात खाली 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 मॅडम. येस, हा बरोबर, तिथे लावायचे. येस, आता काय करायचं, तिला असे हात करायला सांगा. असे साईडला. साईडला. ओके, आता आपण पंख्याने वारं घालतो ना, तसं करायचंय. डोक्यावरती, चेहऱ्यावरती, कानांवरती, आणि पूर्ण क्लिन्झिंग करायचंय, वारा घालायचंय त्या पद्धतीने वारा घालायचं. येस, व्हेरी गुड. येस, पायापर्यंत न्यायचं मॅम त्याच पद्धतीने. आता पायाचे तळवे तिला उचलायला सांगा थोडे. तळवे उचलली थोडे. हा, आणि त्या तळव्यांखालून जो मध्ये गॅप आहे त्याच्यामध्ये पण नोटा अशा हलवायच्या. ठीक आहे, सगळी निगेटिव्हिटी आपल्याला झाडून टाकायची आहे, काढून टाकायची आहे पैशांची. येस, आता तिला मागच्या बाजूने फिरवा. येस, आता पुन्हा सहस्त्रार चक्रावरती ठेवायचं, मानेवरती ठेवायचं थोडा वेळ. मानेवर. येस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर मूलाधार चक्रावरती ठेवायचं थोडा वेळ. पिंबीच्या खाली चालतील, टच करायचं बॉडीला आपल्या. ओके, खाली खाली थोडं आणखी मूलाधार चक्र. हा, ओके. काल मी जसं म्हटलं की मूलाधार चक्र काय रिप्रेझेंट करतंय, तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कसा आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये, ज्यांचं मूलाधार चक्र छान ऍक्टिव्हेट असतं, बॅलन्स असतं, त्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह छान असतो. पण तुम्ही बघितलं असेल की ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, मणका दुखण्याचा त्रास आहे, तर त्या व्यक्तींना हमखास पैशाच्या अडचणी त्यांच्या आयुष्यात असतात, पैशाचे ब्लॉकेजेस असतात. मग ते रिलीज करण्यासाठी आपल्याला रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्रावरती पण लावायचं. त्याच्यानंतर सहस्त्रार चक्रापासून पूर्ण क्लिन्झिंग करायचंय, झाडून टाकायची सगळी निगेटिव्ह एनर्जी. येस, व्हेरी गुड. हाताला पण हे कर ना. हा, हाताच्या खाली पण. आता पाय तिला उचलायला सांगा, पायांच्या खाली पण, तळव्यांच्या खाली. येस, खूप छान, अगदी बरोबर. आता काय करायचंय, तिच्या सहस्त्रार चक्रावरून हे पैसे सोडून द्या. पैशांचा पाऊस पाडायचा आपल्याला. सोडून द्या पैसे. येस, आणि ज्याचं कोणाचं करायचं त्यांना व्हिज्युअलाइज करायला सांगायचं की माझ्यावरून पैशाचा पाऊस पडतोय. मगाशी आपण चार्ज करताना जे जे अफर्मेशन दिले ना, पैसा माझा मित्र आहे, मी पैशाचा मित्र आहे, पैशाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे, पैसा इझिली माझ्या आयुष्यात येतो, आय कॅन अट्रॅक्ट मनी इझिली, आय कॅन अर्न मनी इझिली. ठीक आहे, आय एम अ मनी मॅग्नेट, आय लव्ह मनी. असे वेगवेगळे अफर्मेशन तुम्ही देऊ शकता आणि व्हिज्युअलाइज करायचे की एवढा पैसा येतोय, पैशांचा पाऊस पडतो, त्या पैशाने तुम्ही काय काय करणार आहात, तो पण सिग्नल युनिव्हर्समध्ये जायला हवा. ठीक आहे, ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? तर हे मधून अधून तुम्ही पैशाचं क्लिन्झिंग सुद्धा करायचं. जसं आठवड्यातून 2 वेळा मिठाने आपलं क्लिन्झिंग करतो, निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतो, ऑरा क्लीन करतो, तसा पैशाने पण आठवड्यातून 2 वेळा ऑरा क्लीन करायचंय. आता इथे रेकीला कॉल करणं किंवा कॉल कटिंग वगैरे काही नाहीये, फक्त अफर्मेशन द्यायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं. ठीक आहे, चलो. तर मॅडम, तुम्ही मॅडम, जसं मला आज पेनाला दिलं तसं मी दुसऱ्या वस्तूला पण देऊ शकते ना, उदाहरण मॅम. पासपोर्टला वगैरे. हा, देऊ शकता मॅडम, पासपोर्टला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, सोल्युशन बघायचं. येस येस येस, मॅडम, मला बोला. एक विचारायचं होतं, हा, ज्योती मी मॅम बोलू बोला. का? बोला बोला.
तर ते मला मेडिटेशनचं बोलायचं होतं. मेडिटेशन करताना आपण खालून वरती जातो ना, मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत. मग नंतर माझं डोकं असं खूप जड होतं आणि ते असं बॉडी असं वरती उचलल्यासारखं होतं. तर माझं काही चुकतंय का? नाही नाही मॅडम, काही काही चुकत नाहीये. चुकतंय नाही ना? ते काही पूर्ण चुकत असं तुम्ही वरती वरती गेल्यासारखं होतं. डेली मेडिटेशन हा? करता का मॅम तुम्ही? डेली हो, डेली मेडिटेशन करते मॅडम. छान आहे हो, मॅडम, डेली चांगला करते. रिझल्ट आहे. उलट काही त्याचं टेन्शन घेण्यासारखं कारण नाहीये. फक्त मेडिटेशन झाल्यानंतर किंवा मेडिटेशन करताना ट्रिपल प्रोटेक्शनचे ब्रेसलेट घालत जा. गळ्यामध्ये क्लिअर कॉर्ड्सची किंवा सुलेमानी हकीकची माळ असेल तर ती घालत जा. आणि रेकीचं प्रोटेक्शन शील्ड घेऊन बसायचं. इष्टदैवत कुलदैवताचं नामस्मरण करून बसायचं. काही नाही. ठीक आहे. ओके. आणि मला हे विचारायचं होतं, आणि माझ्या 2 मेडिटेशन मैत्रिणी झाल्यानंतर थोडंसं पाणी पिऊन घेत जा. येस. हो, त्या बाईच दिसतायत दुसऱ्या कोणीतरी. मला एक विचारायचं होतं, आता ते तुम्ही पैशाचं बोलल्या ना, तर माझ्या 2 मैत्रिणींचं काय एकीने दुसरीचे पैसे घेतले, ती देत नाहीये. तर मला विचारत होती ती, तर आपण रेकीसाठी अशी काही अफर्मेशन म्हणजे तिसऱ्यांसाठी मी देऊ शकते का? देऊ शकता ना मॅडम, पण त्यांना ती सांगितलं कशी शिकवलं तर द्यायची? बरं पडेल. ओके. हो का? त्यांना शिकवावं त्यांच्या लागेल रेकी का? शिकलेलं नाहीयेत. हा, शिकायला लागेल त्यांना. आणि त्यांना जेव्हा कसं आहे, अट्युनमेंट मिळेल तुम्हाला रेकीची, त्याच्यानंतर तुम्ही इतरांना हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. हॅलो मॅम. ओके. येस, कोण आहे? हा, कल्पना मॅम बोला. हा हा मला विचारायचं होतं की जे आपण जनरली असं बोलतात ना की पैसे काय झाडाला लागतात का वगैरे, तर हे अफर्मेटिव्ह आहे की नकारार्थी आहे? चुकीचं आहे. चुकीचं आहे मॅडम हे. चुकीचं आहे ना? चुकीचं आहे ना? चुकीचं अफर्मेशन आहे हे. ओके. हा कारण तेव्हा आपल्या मनामध्ये खंत असते ना. हा आपण काय म्हणतो, हा उदास भावना असते. त्या आपण हा चिडत असताना किंवा रागामध्ये म्हणतो किंवा काही इरिटेट झालेलं असतो तेव्हा म्हणतो. अरे, लहान मुलांना पण म्हणतात ना, बरीच लोक ऐकलं असेल, बऱ्याच व्यक्ती, अरे तुला कळत नाहीये का पैसे काही झाडाला लागतात का? लागतात आणि दुसरा लिटरली. ओके. दुसरा तुम्ही जर दुसरा अफर्मेशन क्वेश्चन व्यवस्थित दिले, ऐका, आणि असं जर अफर्मेशन आणि दुसरा म्हणलं क्वेश्चन मॅम. हॅलो येस हॅलो बोला. मॅम, दुसरा क्वेश्चन की जर एकटं असेल म्हणजे आपल्या मी एकटीच राहते ना घरी, जर कोणी नसेल आणि स्वतःलाच जर अफर्मेशन पैशाने द्यायचं असेल तर कसं द्यायचं? मॅडम, आता आपण केले ना मेडिटेशन एक पैशाचं, हो तेच करायचं. हो हा, नाही तेच आता करायचं मॅडम. म्हणजे जसं मुलीला घेऊन केलं त्या मॅमनी, तसं हा हा, स्वतःला क्लिन्झिंग करायचं. म्हणताय ना, क्लिन्झिंग. हा हो, मग तिला हा करायला लावा ना तुमचं, किंवा तुम्ही स्वतः करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. ओके. जोपर्यंत तुमचा हात जातोय करा ना, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मी ओके पहिल्यापासून थँक्यू. म्हणते की सातत्य ठेवा. आणि मोस्टली काय इम्पॉर्टंट आहे की तुमचं इंटेन्शन काय आहे. रेकी प्युअर इंटेन्शनवर काम करते, तुमच्या व्हायब्रेशन्स एनर्जीवर काम करते. ठीक आहे. सो असं येस शंका वगैरे नाही घ्यायच्या, स्वतःच नाही स्वतःला पण नाही करता शंका येते. शंका येस. नाही. एक एका सिरियलचा तो प्रश्न डायलॉग पण समजला. होता ना म्हणून. ओके ओके मॅडम, खूप छान. करा हॅलो तुम्ही. हा, हो नक्की. मॅम. येस. हॅलो हा मॅडम बोला. हॅलो हा, भारती आपण मॅम बोला. असं किंवा आपण मग असं जर लहान मुलांना बोललो, हा पैशाचं झाड आहे दारात, देते थांब, मग हे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? हे पॉझिटिव्ह मध्ये जाईल, पण असं त्यांच्या डोक्यात आत्तापासून इम्प्लिमेंट नाही करायचं. ओके. कारण अच्छा लहान मुलं काय असतात, त्यांना रियालिटी कळत नाही. जसं मगाशी एक मॅडम म्हटलं किंवा काल पण कोणीतरी असं म्हटलेलं की पैशाचं नाटक करता येत नाहीये. ठीक आहे, ही रियालिटी आहे, मान्य आहे सगळ्यांना. पण पैशाचं नाटक मॅडम करता येत नाही, हे जर अफर्मेशन चुकीचे रोज युनिव्हर्समध्ये सोडत गेलात, ही पैशाविषयीची निगेटिव्ह एनर्जी आहे, मग तुम्हाला रिझल्ट पण तसे मिळणार. ओके. पण तुम्ही जर टेक्निक केल्या, लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरलं, मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक केल्या, मेडिटेशन केलं, होपोनोपोनो केलं पैशासाठी, पैशाला रोज क्लिन्झिंग चार्जिंग केलं, का नाही पैशाचं झाड लागणार? मॅडम खरोखर तर नाही लागणार, पण आयुष्यात रोज पैशाचा फ्लो तर चालू राहील ना, मग पैशाचं झाडच लागलं ना. येस ऑर नो? बरोबर. येस. येस मॅडम मग त्याच पद्धतीने. येस. आणखी कोण आहे? हॅलो हा हा मॅडम, बोला. मॅडम आपण पैशामध्ये माझे जे निगेटिव्हिटी पैसे जात नाही निघायचे का? आहेत ना, तर ते ज्यांच्याकडून घ्यायचे आहेत आपल्याला, तर त्यांचं नाव घेणं आणि मग अफर्मेशन देणं असाच क्रम राहील का? हा, त्यांचं नाव घेऊन त्या व्यक्तीनं मला पैसे आणून दिलेले आहेत, आणि इझिली आणि आनंदाने प्रामाणिकपणे त्यानं मला माझे पैसे आणून दिलेत. एवढेच अफर्मेशन ठीक रिपीट देत राहायचंय. ठीक आहे. ओके. मॅडम मला आणि आपण बाटली पाण्याला जे चार्ज करतो, तर त्यालाही तसंच हे करायचंय. हा, पाण्याच्या मध्ये मी म्हटलं ना, तुमची एक स्पेसिफिक गोल असेल, येस इच्छा, येस काही हा ड्रीम असेल, हा ते हा पण तुम्ही पाण्यामध्ये इंटेन्शन ठीक आहे देऊ शकता. मग हाय प्रायोरिटी ठीक आहे की कोणीतरी जास्त पैसे घेतले, त्यांनी रिटर्न देत नाहीये, तर मग हम्म, पैशालाही पाण्यालाही अफर्मेशन द्या.
ओके. ठीक आहे आणि चालेल ओके मॅजिकली थँक्यू ते वर्क करेल तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम थँक्यू कर्ज कमी होण्यासाठी कशी परमिशन द्यायची रेकीला? कर्ज आपलं कर्ज कमी हो म्हणून परमिशन कशी द्यायची मुळात रेकीला? माझं कर्ज कमी व्हावं, माझं कर्ज लवकर फिटेल असे अफर्मेशन द्यायचेच नाहीयेत आपल्याला. मग ठीक आहे. हा तेच पैसे काय वाढवताना बोलायचं? आपला कल असला पाहिजे. पैसे जास्त व्हिज्युअलाइज करायचे, अट्रॅक्ट करायचे. ते तुमचं लोन असेल, कर्ज असेल, आपोआप फिटून जाईल. फोकस क्लिअर पाहिजे. फोकस तुम्ही कर्जावर घातला तर आणखीन कर्ज होत जाईल. फोकस कुठे पाहिजे? जास्त पैसे कमावण्यावर, माझ्या आयुष्यात जास्त पैशाचा प्रवाह अखंडित सुरू राहण्याबद्दल. ठीक आहे. पैसे इझिली अट्रॅक्ट करण्याबद्दल. त्यामुळे मगाशी जे पैशाला चार्ज केलं ते रेग्युलरली चार्ज करत जा. होपोनोपोनोचं त्याच्यासाठी हिलिंग देत जा पैशांना. ठीक आहे. आणि लवकर बिझनेस आपला ग्रोथ हो त्यासाठी त्याच्यासाठी पण मॅडम अफर्मेशन तयार करायचे आता आपण, की माझा बिझनेस खूप छान ग्रो झालेला आहे, त्याच्यातून मला मंथली एवढा इन्कम मिळत आहे. एक ठराविक अमाऊंट ठरवायची आहे, केवढी अमाऊंट मला मंथली त्याच्यामधून मिळत आहे. माझ्याकडे खूप सारे डेली एवढे एक आकडा घ्या, की माझ्याकडे रोज 10 ते 15 कस्टमर येतात. माझ्याकडे एवढा इन्कम दररोज येतो. माझा गल्ला एवढा रुपयांनी भरलेला असतो. मग ते व्हिज्युअलाइज करायचंय सगळं. ओके. म्हणजे आपण प्रोसेस करतो त्या प्रोसेस थ्रू का असं नॉर्मली पण आपण बोलू शकतो? नॉर्मली पण बोलू शकता, पण रेकीचं हिलिंग द्या ना. खूप छान म्हणजे रिझल्ट आपण मिळतील. जिथे बिझनेस आहे तिथे ऑफिस मध्ये जाऊन हिलिंग देणं गरजेचं आहे. असं काही नाहीये. तुम्ही घरी बसून हिलिंग दिलं तरी चालते. ऑफिसला घोषित करा हातामध्ये. आपण मगाशी परीक्षा केंद्र कसं घोषित केलं, काल आपलं बॅक साईडचं हे आभामंडळ कसं घोषित केलं, सेम तसं. ठीक आहे. आणि आता अजून एक तुम्ही मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी काय करायचं? मुलं आता अभ्यास करतात म्हणजे एवढे काही प्रश्न इंटरेस्टेड आहेत ना, नसतात. तुम्ही ग्रुपवरती विचारा. कारण काय झालंय, मला पुढचंही लेक्चर आहे आता. मी ग्रुप ओपनच आहे. प्रत्येकाने तिथे प्रश्न विचारून ठेवा. मी फ्री झाले की सगळ्यांचे आन्सर्स तिथे मिळतील. मॅम ऑलरेडी एकच होतं मॅम संपलेलं आहे. ऍस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजीचा ह्याच्याशी काही संबंध येतो का? म्हणजे जर आपलं चक्र ऍक्टिव्हेट करतोय वगैरे, तर काही लोकांचं असं म्हणणं असतं की या ठराविक नंबर्सला लवकर एनर्जी मिळते वगैरे, असं काही आहे का? ते थोडंसं आहे मॅडम तसं, पण काय आहे माहितीये का, आता 6 नंबर घ्या न्यूमरोलॉजी वाईज. 6 नंबर हा प्रॉस्पेरिटीचा आहे. ओके. त्यांच्याकडे ऑलरेडी लक्झरी लाईफ असते, प्रॉस्पेरिटी येते, सगळं येतं. किंवा 4 आणि 8 नंबर थोडेसे अनलकी मानले जातात न्यूमरोलॉजीमध्ये, की त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात, सतत अडथळे येतात, अडचणी येतात वेगवेगळ्या. मग पैशाचेही येऊ शकतात. ओके. पण शेवटी काय, सगळं माइंडसेटचा खेळ आहे तुमचा. तुमची विल पॉवर किती आहे, तुमचा श्रद्धा विश्वास किती आहे, तुम्ही जे काम करताय त्याच्यावरती पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही या टेक्निक केल्यात, रेकीचं हिलिंग दिलं, 1001% रिझल्ट तुम्हाला मिळतातच. मॅडम मला मॅम मेडिटेशन बद्दल बोलायचं आहे तुमच्याशी थोडंसं. एकच मिनिट. सगळ्यांनी काय करा प्लीज, आपण सेशन एकच आता मिनिट. थांबवूया. तुम्ही ग्रुपवरती विचारू शकतात. ओके मॅम मॅडम. ऍक्च्युली माझं बाळ आहे ना, मी डिटेलमध्ये एवढं क्वेश्चन नाही विचारू शकत, म्हणून मी पटकन विचारतीये. ग्रुपवरती तर टाकलात तर मॅडम चालेल ना. ग्रुपवरती टाका क्वेश्चन, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त एकच लास्ट विचारते. माझं ऍक्च्युली शेअर मार्केटचे क्लासेस पण मी घेत होते, पण बाळामुळे मी आता सध्या ब्रेक घेतलाय आणि मी स्वतः पण करते. तर मार्केट तर आपल्या हातात नसतं, खूप लोक असतात त्या दरम्यान. पण मग तिथे आपण कुठल्या लँग्वेजमध्ये अफर्मेशन देऊ शकतो, की जेणेकरून की असं म्हणू शकतो का, की आजचं मार्केट खूप छान आहे, त्यातनं मला खूप छान प्रॉफिट झालेला आहे, असं म्हणू शकतो? येस. तुम्हाला प्रॉफिट आणि किती दुसऱ्याला काही वाईट मिळाले हे होऊ नये. तुम्हाला किती प्रॉफिट त्याच्यातून मिळालेले आहे ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. ओके. तो एक ठराविक आकडा घ्यायचा आहे. कुठल्या कंपनीमध्ये तुमचे शेअर्स आहेत, ती कंपनी व्हिज्युअलाइज करायचे, ते नाव घ्यायचं किंवा हातामध्ये घोषित करायचं त्या कंपनीचं. ज्या कंपनीमध्ये मॅडम मी तुम्ही शेअर बोलू का मेडिटेशन बद्दल ते थोडंसं? घोषित करायचंय कंपनी, आणि तुम्हाला एवढं प्रॉफिट त्याच्यातून डेली मिळालेलं आहे, मिळत आहे. ठीक आहे. त्याला रोज पण ऍटलिस्ट काय 2 ते 3 वेळा रेकीचं हिलिंग द्यायचंय. ओके. आणि सातत्य हवंय, ब्रेक नाही करायचं मध्ये. मॅडम मला सांगा ना थोडंसं Yes. मेडिटेशन बद्दल. मॅडम ऐका ना, आपला सेकंड आहे ना, सेकंड डे, तो रेकॉर्डिंग प्लीज बघून घ्या. त्याच्यामध्ये मेडिटेशन बद्दल डिटेल नाही माहिती दिलेली मॅडम, आहे. मी डेली मेडिटेशन करते, पण माहित आहे का माझं म्हणजे असं मन लागत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे अनेक विचार येतात. मी झोपते तरी माझ्या डोक्यात असे विचार सुरूच राहतात. म्हणजे असं झोपेतही मला सारखे विचार, उठली तरी विचार. आणि मी मेडिटेशन करते त्याच्यामध्येही माझं मन असं भटकते. नामस्मरण करते त्याच्यातही माझं मन भटकते मॅडम. असं लागतच नाही. त्याच्यासाठी मी काय करू? कॉन्सन्ट्रेशन होत नाही मॅडम तुमचं. एक तर हो. मेडिटेशन करताना युट्यूबवरती थोडासा मंत्र जप लावा.
त्याने लावते तुमचा मॅडम. फोकस ओमकार मी हेडफोन टाकून करते आणि ते पण म्हणते पॉझिटिव्हचे हे मॅडम पण आता काय म्हणते. करा, स्वतःला रोज अफर्मेशन द्यायला चालू करा स्वतःसाठी, की माझं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलेलं आहे, छान झालेलं आहे, माझा फोकस क्लिअर असतो, माझं मेडिटेशन खूप छान उत्तम प्रकारे होतं, मी खूप हॅपी आहे, खुश आहे. ओके, मग थँक्यू. मेडिटेशन तुम्हाला होत नाही, प्रॉब्लेम आहे. सोल्युशन काय पाहिजे तुम्हाला? रिझल्ट जे तुम्ही बघताय ते तिथं अफर्मेशन स्वतःला द्यायचे आहेत. ठीक आहे, मेडिटेशन साठी तुम्ही रोज स्वतःला हिलिंग देणं चालू करा. ओके, हो. अफर्मेशन ओके. देणं चालू करा. 2 ते 3 वेळा दिवसातून द्या. रिझल्ट खूप मॅजिकल तुम्हाला बघायला मिळतील. ओके, थँक्यू मॅडम. आता आपण हे सेशन इथे थांबूयात आणि उरलेले काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवरती टाकून द्या. मी फ्री झाले की लगेच तुम्हाला आन्सर्स त्याचे मिळतील. ओके, चलो आपण सेशन थांबूयात. थँक्यू सो मच ऑल थँक्यू ऑफ यू. मॅम. थँक्स. थँक्यू मॅम.